ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. आपण विभूती योग अध्यायाचा अभ्यास करत आहोत. नव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितलं, मन्मना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामेवेसी युक्तम ते आत्मानं मत्परायण. तर तिथे असे म्हटले की माझ्यामध्ये तू तुझं मन लाव. मग या अध्यायामध्ये आपल्या सभोवतालच्या वातावरणात किंवा दैनंदिन व्यवहारात भगवंतांचं स्मरण कसं करता येईल यासाठी वेगळ्या गोष्टींचं वर्णन आहे. त्या गोष्टी म्हणजे विभूती. तर विभूती काय की भगवंतांची अशी काहीतरी भगवंतांचं असं ऐश्वर्य की जे त्या ग्रुपमध्ये ठळकपणे समोर येतं. जसं प्राण्यांमध्ये सिंह, लोकांमध्ये राजा, तर याला म्हणायचं विभूती. या अध्यायाचे दोन मुख्य भाग आहेत. पहिल्या 7 श्लोकामध्ये की तुमच्या भौतिक पदाने, म्हणजे तुम्ही देवता आहात, चतुष्कुमार आहात, साधू आहात, संत आहात, केवळ एवढं आहे म्हणून कृष्णाला जाणू असं नाही आहे. तर भगवंतांना पोझिशनने जाणता येत नाही, तर भक्तीने जाणता येतं. म्हणून मग 8, 9, 10 आणि 11मध्ये चतुश्लोकी गीता सांगितली की जो खरंच भगवंतांना जाणतो तो त्यांची मनोभावाने भक्ती करतो. आणि अशा भक्तासोबत भगवंत कसं देवाणघेवाण करतात त्याचं वर्णन 10 आणि 11मध्ये आहे. मग हे सर्व ऐकून झाल्यावर अर्जुन भगवंतांना म्हणतो की तुम्हीच परमब्रह्म आहात, तुम्हीच परमधाम आहात, तुम्हीच परम सत्य आहात. आणि हे फक्त मी म्हणत नाही, तर इतर संतांचं पण हेच मत आहे. असित, देवल, व्यास आणि नारद यांचे पण नावं घेतो अर्जुन. आणि तुम्ही स्वतः पण आता बोलले आहात. त्याच्यामुळे तुम्हाला दुसरे कोणी जाणू शकत नाही, केवळ तुम्ही स्वतःला जाणू शकता, आणि ते पण दुसऱ्याच्या शक्तीने नाही, तर तुमच्या स्वतःच्या स्वरूप शक्तीने. मग हे बोलून झाल्यावरती अर्जुन म्हणतो की भगवंत मला दैनंदिन व्यवहारामध्ये तुमचं स्मरण होईल अशा काहीतरी गोष्टी सांगा किंवा विभूती सांगा. तर भगवंत अर्जुनला म्हणतात की ठीक आहे, मी सांगतो, पण माझ्या विभूती ह्या अनंत आहेत, तर सर्व तर सांगणं शक्य नाही आहे. त्यामुळे मी तुला काय करतो, प्राधान्यतः जे प्राधान्य किंवा ठळक ठळक विभूती आहेत त्यांचं वर्णन करतो. कारण संपूर्ण जगातलं सर्व काही तर भगवंतांची शक्ती आहे. मग हे याचं वर्णन सुरू करताना भगवंतांनी बऱ्याच विभूतीचं वर्णन केलं. आणि या विभूतीचा अभ्यास करत आपण मागच्या वेळेस 33 नंबरच्या श्लोकापर्यंत आलो. आता आपण 34 नंबरच्या श्लोकाची सुरुवात करूया. या श्लोकाला गाऊया. मृत्यू सर्वहरश्चाहम उद्भवश्च भविष्यताम् कीर्ति श्रीर्वाक नारीणां स्मृतिर्मेधा धृती क्षमा. तर या श्लोकाचं मला वाटतं की छंदी छेद बरोबर करायला पाहिजे, म्हणजे वाचायला अवघड होतं. उद्भवस असं लिहायला. ठीक आहे, पुढच्या वेळेस मी बघतो. तर आता अजून काही विभूतीचं वर्णन भगवान तिथं करत आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले म्हणतात की मृत्यू ही माझी विभूती आहे. कुणाचं जर माईक चालू असेल ना तर तुम्ही बंद करून ठेवा. मृत्यू माझी विभूती आहे. तर कोणता मृत्यू? मृत्यू तर क्षणोक्षणी चालूच आहे. आपण मागच्या वेळेस बघितलं की नित्यप्रलय असतो. नित्यप्रलय म्हणजे
क्षणोक्षणी काळाद्वारे जो विनाश केला जातो त्याला नित्यप्रलय म्हणतात. म्हणजे मृत्यू तर प्रत्येक क्षणाला होतोच आहे इथे. मग भगवंत कोणता मृत्यू आहेत? तर भगवंत म्हणतात की मी असा मृत्यू आहे ज्या मृत्यूमुळे सर्व आठवणी हिरावून घेतल्या जातात. मृत्यू सर्वहरश्चाहम. आठवणी किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व हिरावून घेणारा मृत्यू तो मी आहे. तर मृत्यूबद्दल पण तर शेवटचा म्हणजे जेव्हा आपण शरीर सोडतो तर शरीर सोडल्यावरती आपल्या सर्व आठवणी निघून जातात की मी स्त्री आहे, पुरुष आहे, भारतीय आहे किंवा अमेरिकन आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे. ह्या ज्या ओळखी आहेत आपल्या शरीराच्या ह्या सगळ्या हरल्या जातात म्हणजे आपण सर्व विसरून जातो. म्हणून भागवतामध्ये पण मृत्यूची एक व्याख्या अशी दिली आहे, मृत्यूर अत्यंत विस्मृती. मृत्यू एक अशी घटना आहे जिथं सर्व काही विस्मरण होतं. अशा गोष्टीला म्हणायचं मृत्यू. तर तुम्हाला कदाचित हा आजार माहिती आहे की नाही माहीत नाही. एक अल्झायमर नावाचा आजार असतो, तुम्ही ऐकले? ऐकले की नाही ऐकले? अल्झायमर आजारामध्ये त्या पेशंटला काही आठवण राहत नाही की मी कोण आहे, त्याचे नातेवाईक कोण आहेत. म्हणजे पूर्ण मेमरी त्याची गायब होते. तर म्हणजे तुम्हाला माहीत असेल अशी माझी अपेक्षा नाही आहे, पण इथे भगवंत म्हणतात की मृत्यू म्हणजे मी तो आहे जो सर्व काही स्मृतीचं हरण करतो. मग अल्झायमरमध्ये पण तर लोकांची सर्व स्मृती निघून जाते. त्यांना हे पण माहीत नसतं की कोण माझा मुलगा आहे किंवा माझं घर कुठं आहे. त्यांना एका ठिकाणी पकडून ठेवावं लागतं. मग दोन्हीमध्ये पण विस्मृती होते. मग अल्झायमरला आपण भगवंत असे बोलले नाही अल्झायमर सर्व काय सुरुवात कशी, अल्झायमर सर्व हरश्चाहम असे नाही बोलले, मृत्यू बोलले. तर तुम्हाला काही गेस करता येईल याच्यावर? प्रश्न कळला ना? आता इथल्या विभूतींमध्ये पहिली विभूती आहे मृत्यूची. मग मृत्यूमध्ये पण अशी चर्चा आहे की क्षणोक्षणी तर मृत्यू होतच आहे, आपण क्षीण होत चाललो आहोत. मग कृष्ण कोणती मृत्यू आहेत? तर भगवंत म्हणतात की मी तो मृत्यू आहे ज्यावेळी सर्व काही हरून घेतलं जातं. म्हणजे आता आपण बसलो आहे तर आपलं शरीर क्षीण होतं आहे, पण आपली सर्व काही हरलं जात नाही. मी कोण आहे, माझे नातेवाईक कोण आहेत, माझ्या काय आवड आहेत, नावड आहेत, ते सर्व आपल्याला माहिती आहे सध्या. म्हणून हा आपला क्षणोक्षणी होणारा मृत्यू, या मृत्यूला भगवंत स्वतःची विभूती सांगत नाहीत. तर ते म्हणतात मी तो मृत्यू आहे. तो मृत्यू म्हणजे मी आहे म्हणजे माझी विभूती आहे, ज्यावेळी सर्व काही हरण केलं जातं, सर्व स्मृती हरली जाते. आणि भागवतांच्या 11व्या स्कंदात 22-39 श्लोकामध्ये अशीच मृत्यूची व्याख्या दिली. मृत्यूर अत्यंत विस्मृती. मृत्यू म्हणजे एक्स्ट्रीम विस्मरण. तर यावर मी तुम्हाला विचारलं की जर मृत्यूची व्याख्या अशी असेल जिथं काही ज्यामध्ये सर्व काही विस्मरण होतं, तर मग अल्झायमर नावाचा एक आजार आहे, त्यामध्ये पण पेशंट सर्व काही विसरून जातो. मग आपण अल्झायमरला पण भगवंतांची विभूती म्हणू शकतो का? तुम्ही ट्राय केलं तरी चालेल, मला अपेक्षा नाही आहे तुमच्याकडून ॲन्सरची. पण यस माताजी. तुम्ही जवळपास आल्यात. तर असंच मी आज अभ्यास करताना बघितलं की त्यांनी काय उदाहरण दिलं की समजा 2 टी व्ही आहेत. एक टी व्ही आहे की त्याच्यामध्ये पिक्चर दिसत नाही आहे, पिक्चरमध्ये जे काही कार्यक्रम आहे तो दिसत नाही, परंतु टी व्ही आहे तिथेच आहे आणि तोच टी व्ही आहे. आणि त्याच्यामध्ये तो त्याचं काम करत नाही आहे. आणि दुसरा असा टी व्ही आहे की या टी व्हीला काढून बाजूला ठेवलं, बंद केलं
आणि दुसरा नवीन टी व्ही आणला, त्याला सुरू केलं, तर त्याच्यामध्ये आता कार्यक्रम दिसत आहेत. तर कसं समजायचं की जो जुना टी व्ही आहे तो टी व्हीच आहे, परंतु त्याचं कार्य करू शकत नाही आहे. तसं अल्झायमरचा पेशंट जो आहे तो मनुष्यच आहे, त्याची स्मृती जरी गेली पण ते त्याचं शरीर बदलत नाही आहे. आणि त्याची ओळख अशी म्हणजे की टी व्ही चॅनलच्या उदाहरणावरून त्यांनी असं सांगितलं आहे की हा अल्झायमरचा व्यक्ती असा टी व्ही आहे, तो टी व्हीच आहे, परंतु त्याला ते कार्यक्रम दाखवता येत नाही आहे. म्हणजे त्याचा जो ब्रेन आहे ते त्याच्या मेमरीज तो प्रकट करू शकत नाही आहे. परंतु नवीन टी व्ही किंवा मृत्यू होऊन नवीन शरीर घेतल्यावरती काय होतं, हा टी व्ही बंद केला तर पूर्व टी व्हीचे सर्व काही निघून जातं. म्हणजे समजा आपण तो टी व्ही आता फेकून दिला आणि नवीन टी व्ही घेतला आहे, तर या टी व्हीमध्ये आधीच्या टी व्हीचं काहीच नसतं. तर असा एक त्यांनी भेद सांगितला. सिम्पल करायला हेच मी सांगेल की माताजी जशा बोलल्या की अल्झायमरमध्ये पण विस्मृती होते, परंतु त्याच्यामध्ये शरीर बदलत नाही. मशीन तीच आहे, फक्त मशीन काम करत नाही आहे. परंतु मृत्यू म्हणजे मशीन बदलणे. केवळ मशीन बंद होणे हे नाही, तर मशीन बदलणे आणि आधीच्या मशीनचे सर्व जे कार्य आहेत ते डिलीट करणे, डिलीट किंवा त्याला ॲक्सेस न मिळणे. कधी कधी समजा तुम्ही बरेचसे लोक वेगळ्या आपला पासवर्ड लावतात व्हॉट्सअपला वगैरे, तर व्हॉट्सअप तिथेच आहे, पण जोपर्यंत तो पासवर्ड नाही टाकणार तोपर्यंत व्हॉट्सअप बघता नाही येणार. तसंच या लोकांच्या मेमरीज असतात नवीन शरीरात गेल्यावरती पण त्यांना पासवर्डनं प्रोटेक्टेड केलेलं समजा किंवा ॲक्सेस मिळत नाही अशी इन्फॉर्मेशन आहे नवीन शरीरात गेलेल्या व्यक्तीला. तर मृत्यू सर्व हरश्चाहम, मी असा मृत्यू आहे जो काही सर्व हरून घेतो. यालाच भागवता म्हणतं की मृत्यू अत्यंत विस्मृती. मी मनुष्य होतो किंवा मी मनुष्य आहे, आवड निवड, कुठे राहतो, नातेसंबंध, सर्व काही त्या व्यक्तीला काहीच आठवत नाही. समजा आता आपण यावेळेस मनुष्य आहे आणि वाईट कार्य करून पुढच्या वेळेस कुत्रा झाला, तर त्या कुत्र्याला नाही आठवत की मी मागच्या वेळेस मनुष्य होतो किंवा माझं हे घर आहे. म्हणजे त्या जन्मात केलेली कामं त्याच्या अंतःकरणामध्ये आहेत. जे काही चांगले वाईट कामं केली असतील ते डिलीट होत नाहीत, पण आता त्याला त्या कामाचा किंवा त्या आठवणींचा ॲक्सेस मिळत नाही. आता त्या आठवणी पासवर्ड प्रोटेक्टेड आहेत. आता कोणत्या आठवणीचा ॲक्सेस दिला जातो? कुत्र्याच्या शरीरामध्ये कसं जीवन जगायचं या आठवणींना आता पासवर्ड दिला जातो आणि मग आता हा जीव कुत्र्यासारखा वागायला लागतो. कुत्र्यासारखा म्हणजे भुंकणे किंवा जसं कुत्रा कसा इमानदार असतो, आता तो मनुष्यासारखा मोठा विचार नाही करू शकत. तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की समजा आपण मनुष्य आहोत आणि पुढच्या जन्मी कुत्रा झालो, तर आपल्याला कुठून आठवण येईल की कुत्रा झाल्यावरती कसं जीवन जगायचं, कसं भुंकलं पाहिजे, चार पायावर कसं चालायचं, हे कुठून कळतं आपल्याला? तुम्ही गेस ते नाही, पण त्याला जन्मताच त्याचा आवाज काढायला लागतो. काय मिळतं? हां हां, पण ते अहो की तुम्ही एकदम जवळ आहात. आणखीन सूक्ष्म शरीरामध्ये काय आहे? हां, तर आपण पहिल्यांदा कुत्रा होतोय असं नाही आहे. आत्तापर्यंत अनंत जन्म झालेत आणि असं सांगितलं जातं आपण कितीतरी वेळा इंद्र पण झालो आहे, ब्रह्माजी पण झालो आहे, कुत्रा झालं आहे, मांजर झालं आहे, उंदीर झालं आहे, मनुष्य झालं आहे. हा काही आपला पहिला जन्म नाही आहे. अनंत काळापासून आपण या भौतिक जगतामध्ये फिरत आहोत. म्हणून म्हणतात ना, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. की एवढा प्रवास चालू आहे, किती वेळा कुत्रा झाला असेल, किती वेळा उंदीर, मांजर, कीटक, डास, मच्छर, कितीतरी वेळा झालेलो आहोत आपण. म्हणून जेव्हा मनुष्य जन्मामध्ये भक्ती मिळते त्याला खूप भाग्य मानलं जातं.
ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. तर या कुत्र्याला कसं समजतं कुत्र्यासारखं कसं वागायचं, तर मी तुम्हाला बोललो ना, समजा तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये बरेचसे मूवी स्टोअर केलेत, तुम्ही बरेचसे पिक्चर स्टोअरच केले आणि तुम्हाला कुठला पिक्चर बघायचा तर तुम्ही काय करणार की त्या फाईलला उघडणार आणि मग तो तुम्हाला पिक्चर दिसायला लागेल आणि जो पूर्वीचा पिक्चर होता तो बंद होऊन जाणार. तर तसंच आपलं जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यामध्ये आपण केलेल्या सर्व कार्याच्या आठवणी आहेत. तुम्ही सूक्ष्म शरीराला मेमरी स्टोरेज करणारं डिव्हाइस समजा, जसं की हार्ड डिस्क असतं, पेन ड्राईव्ह, सिम कार्ड, अनलिमिटेड क्षमता असणारं हे डिव्हाइस आहे. याच्यामध्ये सर्व आठवणी तशा साठवल्या जातात. तर असं काही जणांना वाटतं की जेव्हा मृत्यू झालं तेव्हा तर सर्व संपून जातं, मग मागचं काय राहणार आहे. तर असं नाही आहे. आपलं अस्तित्व 3 स्तरावर आहे. एक स्थूल शरीर, दुसरं सूक्ष्म शरीर आणि आपण वस्तुतः आत्मा. तर हा जो भौतिक स्तरावरती मृत्यू होतो त्यावेळेस आत्मा स्थूल शरीराला सोडतो, परंतु सूक्ष्म शरीर जे मन बुद्धी अहंकाराने बनलेलं आहे, या सूक्ष्म शरीरामध्ये प्राणवायूमध्ये तरंगत आत्मा त्याच्या पुढच्या प्रवासासाठी जातो. तर पुढच्या प्रवासावरती पण बघू. कधीकधी जेव्हा या आत्म्याला नवीन स्थूल शरीर लवकर मिळत नाही, म्हणजे तो वेळेच्या आधीच अपघाती किंवा आत्महत्या करतो, तर मग त्या लोकांना भूत व्हावं लागतं. भूत म्हणजे त्यांना सूक्ष्म शरीर आहे, आत्मा आहे, पण स्थूल शरीर नाही आहे. प्रकट करता येत नाहीत भावना किंवा शरीराच्या माध्यमातून ते इच्छा त्यांना पूर्ण नाही करता येत, म्हणून ते दुसऱ्याच्या शरीरात जातात. तर मला सांगा, सूक्ष्म शरीर कधी नष्ट होतं का कधीच होत नाही नष्ट? मागच्या वेळेस याच्यावरती चर्चा केली. तिथे गेल्यावर का तिथे जाण्यासाठी आधी लागेल? तिथे समजा आपण सूक्ष्म शरीर घेऊन गेलो तर हे सूक्ष्म शरीर तर भौतिक आहे ना. बघा, स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही भौतिक आहेत, फक्त आत्मा आध्यात्मिक आहे. भौतिक गोष्ट भगवंतांच्या धामामध्ये कशी काय प्रवेश करणार? बरं, ठीक आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो होतो, अत्यंत प्रलय म्हणजे काय? आत्यंतिक प्रलय मागच्या वेळेस बोललो ना, नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय. आत्यंतिक प्रलय म्हणजे जेव्हा सूक्ष्म शरीर नष्ट होतं आणि जीवाला मोक्ष मिळतो, त्याला म्हणतात आत्यंतिक प्रलय. तर जोपर्यंत जीवाला मोक्ष मिळत नाही किंवा भगवत प्राप्ती होत नाही, तोपर्यंत तो सूक्ष्म शरीर घेऊन फिरत राहतो सगळीकडे. आणि ज्या वेळेस कुठल्या तरी आध्यात्मिक मार्गाने, कदाचित निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग किंवा अष्टांगयोग याच्या सहाय्याने निराकार मोक्ष मिळू शकतो किंवा भक्तीमध्ये भगवत प्राप्ती होते, त्यावेळेस त्याचं सूक्ष्म जे भौतिक शरीर आहे ते नष्ट होतं. तर नेमका विषय काय आहे? विभूतींमध्ये भगवंत मृत्यूला मी आहे किंवा मृत्यू ही माझी विभूती आहे असं सांगत आहेत. म्हणजे आपण मृत्यूबद्दल विचार केल्यावरती किंवा कुणाचा मृत्यू बघितल्यावरती आपण त्याच्यावरती असा विचार करू शकतो की ही भगवंतांची विभूती आहे आणि या विभूतीमध्ये आपलं सर्व काही हिरावलं जाणार आहे आणि एक ना एक दिवस आपल्याला पण भगवंतांच्या या रूपाकडे जावंच लागेल. तर बरेचसे लोक अशा पद्धतीने चिंतन करून पण अनासक्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात आणि हे काम पण करतं. परंतु आपण म्हणतो ना, स्मशान वैराग्य नाही व्हायला पाहिजे. फक्त मेल्यावरती 2 मिनटं काय जीवन व्यर्थ आहे, एक दिवस तर मरायचंच आहे आणि परत मग घरी आल्यावरती सर्व काही आहे पूर्वीसारखंच, त्याला म्हणतात स्मशान वैराग्य. परंतु बरेचसे जे चिंतक लोक आहेत ते मृत्यूवरती पण चिंतन करतात की मृत्यू कसं सर्व काही घेऊन जातो, आपण किती असहाय्य आहोत. जसं तुम्ही जर्नी हो महाराजांच्या पुस्तकात वाचलं असेल, तुषार पथिकमध्ये, तर महाराज काशीमध्ये त्या घाटाचं नाव काय सगळ्यांना तिथे जाळतात? मणिकर्णिका घाट.
तर मणिकर्णिका घाटावरती नेहमी कुठलं ना कुठलं शरीर जळत असतं. तुम्हाला माहिती आहे काशीमध्ये का बरं शरीराला जाळतात? हां, पण का मोक्ष भेट का मो का मोक्ष भेटतो? हां, परफेक्ट. स्वतः भगवंत का महादेव त्या व्यक्तीच्या कानामध्ये रामनाम घेतात आणि त्याद्वारे त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो. म्हणून काशीमध्ये जाऊन शरीराला जाळण्याची एक प्रथा आहे. मणिकर्णिका घाट नाव त्या घाटाचं नाव आहे. आता विषयांतर होईल मणिकर्णिका का नाव पडलं. भगवंतांचं कानातलं एक अलंकार तिथं पडला होता असं एक कथा आहे. तर विषय हा आहे की या मृत्यूरूपी विभूतीवरती पण चिंतन केलं तर अनासक्ती निर्माण करायला मदत होते. तर तुषार प्रतीकमध्ये महाराज लिहितात की मी तिथे बघत होतो की एकामागून एक एक शरीर जळत चाललं आहे आणि शरीर जळताना मग महाराज एकदमच ग्राफिक वर्णन करतात की सर्वात पहिले काय जळतं. तर महाराज बघतात आणि तिथे लिहितात की सर्वात पहिले तरी व्यक्तीचे केस काही क्षणातच जळून जातात. कारण तुम्ही बघा की स्किन वगैरे जळायला वेळ लागेल पण केस फार लवकर जळतात. तर मग तिथे महाराज म्हणतात किंवा मी चिंतन केलं किंवा ऐकलं की व्यक्ती आयुष्यभर त्या केसांना सुंदर करण्यासाठी किती खर्च करतो. आता मॉडर्न ब्युटी इंडस्ट्री कॉस्मेटिक्समध्ये तर सर्व काही त्याच्यावरतीच चालू आहे. इतके दिवस बोलले की शॅम्पू वापरा, शॅम्पू वापरल्याने केस चांगले होतात. आता म्हणतात शॅम्पू वापरल्याने कॅन्सर होतो. जे काही आहे आधुनिक किंवा प्राचीन सर्व काळामध्ये लोकांनी नेहमीच केसाला एक सौंदर्याचा भाग मानला आहे. आणि भागवतम सांगतं की कलियुगामध्ये केस हा सौंदर्याचा महत्त्वाचा भाग राहणार आहे. तर याच्यासाठी किती व्यक्ती किती खर्च करतो पूर्ण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स काय काय वापरून आणि ही सर्व गोष्टी एका क्षणात जळून जाते. तर अशा पद्धतीने चिंतन करण्याची पण एक पद्धत आहे. तर मृत्यू सर्वहरश्चाहम म्हणजे तो मृत्यू माझी विभूती आहे ज्यामध्ये सर्व काही हरून घेतलं जातं. सर्व काही हरून घेतलं जातं म्हणजे त्या शरीरासोबतची ओळख हरवून घेतली जाते. मग अशा जीवाला पुढे काय होतं? जर वेळेआधी शरीर सोडलं तर त्याला भटकावं लागतं आणि वेळेनुसार शरीर सोडलं तर मग त्याला त्याच्या चांगल्या आणि वाईट कार्यासाठी पुढे घेऊन गेले जातात. समजा त्याने काही चांगले कार्य केले असतील तर त्याला स्वर्गीय ग्रहावरती घेऊन जातील. ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्यमर्त्यलोकम विशंती. जोपर्यंत पुण्य क्षीण होत नाही तोपर्यंत तिथे राहील. पण जर खूप पापी जीव असेल, मोस्टली सध्या आता पापीच आहेत लोक. राधा गोविंद महाराज म्हणत होते की का बरं जगाची लोकसंख्या वाढते. महाराज बोलले सगळे लोक नरकातच चाललेत आणि नरकातून त्यांना वापस यावं लागतं. वैकुंठाला कोणी जातच नाही आहे. कारण न तद्भासयति सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा निवर्तन्ते यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंतांच्या धामात गेल्यावरती जीव परत येणार नाही. परंतु सगळे लोक तर मॅक्सिमम लोक तर पापामध्येच आहेत. तर ठीक आहे जे काही आहे. तर मग आता हा आत्मा त्याच्या सूक्ष्म शरीरासोबत नरकामध्ये घेऊन गेलं जातं आणि त्याच्या मग कार्यानुसार त्याला शिक्षा द्यावी लागते. मग असा प्रश्न येईल की सूक्ष्म शरीर आणि आत्म्याला कशी काही शिक्षा देता येणार? शिक्षा देण्यासाठी काहीतरी शरीर पाहिजे ना. सूक्ष्म शरीराला काय मारणार आपण? जसं तुम्ही एखाद्या मूव्हीमध्ये किंवा सिरियलमध्ये बघितलं असेल की एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये तलवार जरी मारली तरी ती आरपार होते, त्याला काही लागतच नाही. तर सूक्ष्म शरीर त्या प्रकारचं होऊन जाईल. म्हणून नरकामध्ये एक व्यवस्था आहे. जसं बघा तुम्ही कन्स्ट्रक्शन साईटवरती काम करण्यासाठी एक स्पेशल ड्रेस असतो. ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यासाठी एक स्पेशल ड्रेस असतो. मोस्टली ग्रीन कलरचा असतो. या ड्रेसला काहीतरी नाव आहे. मी जेव्हा रिगमध्ये होतो ना तेव्हा हे लोक घालत म्हणजे एकत्र शर्ट पॅन्ट एकातच असतं. तर विविध ठिकाणी त्या वातावरणाला अनुकूल अशा प्रकारचा ड्रेस वापरतात त्या कामासाठी. असं डॉक्टर म्हणू शकत नाही की माझे कपडे खूप महागाचे आहेत मी तेच घालून जाणार. असं अलाउड नाही आहे. कारण तुमचे कपडे किती जरी महागाचे असले तरी त्याच्यावरती जंतू असणारच आहेत.
आणि मग त्याच्यामुळे पेशंट मरू शकतो. म्हणून जे कपडे ऑटोक्लेव्ह केलेले आहेत, ज्याला 120 डिग्रीवरती उकळलेलं असतं, असेच कपडे घालावे लागतात. तर मुद्दा हा आहे की सूक्ष्म शरीर घेऊन आत्मा जेव्हा नरकात जातो, आता त्याला शिक्षा द्यायची, पण त्याच्याकडे शिक्षा देण्यायोग्य शरीर नाही आहे. तर त्यासाठी तिथे एक शरीर मिळतं, जसं ऑपरेशन थिएटर किंवा कन्स्ट्रक्शन साईटला वेगळे ड्रेस असतात, तिथल्या शरीराला म्हणतात यातना शरीर. तर यातना शरीराचं असं वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये त्याला कष्टाची किंवा त्रासाची अनुभूती होते, पण मृत्यू होत नाही. मला सुरुवातीला असे मी हे फोटो बघितल्यावर ते मी विचार केला की असं दाखवत आहेत की एका नरकामध्ये प्राणी त्याचे आतडे ओढत आहेत, एका नरकामध्ये त्याला तेलामध्ये टाकले जातं, एका नरकामध्ये त्याच्या तोंडामध्ये वितळलेला बर्फ नाही, लोखंड टाकतात. वितळलेल्या लोखंडाला काय म्हणतात? लाव्हा टाकतात. तर मी विचार केला मग तो एकाच शिक्षेमध्ये मरून जाईल. परंतु आता समजा आपण जिवंत आहोत, आपल्याला जर एकदम उकळलेल्या तेलामध्ये टाकलं तर जो वेदनेचा अनुभव होईल तोच अनुभव त्या आत्म्याला किंवा त्या शरीरामध्ये असलेल्या जीवाला होतो, परंतु तो मरत नाही. परत त्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे नरकाचे जे 5व्या स्कंदामध्ये वर्णन आहे, रवरव, महारवरव, तामिश्र, अंधतामिश्र, कुंभीपाक, क्रिमीभोज, असितपत्रवन. असितपत्रवन म्हणजे असं एक ठिकाण आहे, तिथल्या झाडांचे पानं तलवारीसारखे तीक्ष्ण आहेत. थोडक्यात झाडाला तलवारीच आहेत आणि त्याच्यामधून त्या जीवाला ओढत नेलं जातं. तुम्ही कधी जर ऊसाच्या शेतीमध्ये गेले असाल तर तुम्ही निरीक्षण केलं असेल की पटकन हात कापला जातो. तर ऊसाच्या ह्याच्यामध्येच असं होत असेल तर नरकातले पाते तर एकदम तलवारीचीच आहे, तिथे काय स्थिती होत असेल. तर असे बरंच वर्णन आहे, परत विषयांतर होईल. तर मग तिथे त्या व्यक्तीने शिक्षा भोगल्यावरती त्याला आता त्याच्या कर्मानुसार नवीन शरीर मिळतं. नवीन शरीर मिळताना त्याला त्याची जी मनुष्यरूपी जी आठवण होती तिला सेव्ह केलं जातं, त्याला ॲक्सेस नाही मिळत. आता त्याला पुढचं जे जन्म घ्यायचा आहे, कुत्रा डुक्कर जे काही असेल, त्याच्या आठवणी आता त्याला तो प्रोग्राम सुरू केला जातो. तर मग तो जेव्हा जन्म घेतो, तर बघा गाईचं वासरू जेव्हा जन्म घेतं त्याला असं सांगावं लागत नाही कुठे जाऊन दूध प्यायचं, तो स्वतःच जातो. की बहुतांश प्राण्यामध्ये असंच आहे की त्यांना शिकवावं लागत नाही दूध कसं प्यायचं. ठीक आहे, जायला कळणार नाही कधी काही काही प्राण्यांना, पण दूध असं पिलं जाते कोणाला शिकवावं लागत नाही. लहान मुलांना पण काही काही गोष्टी असलेल्या मेडिकलच्या भाषेमध्ये रिफ्लेक्सेस म्हणतात, की एकदम वरतून असं खाली टाकल्यासारखं केली की हात जवळ घेणे, पायावरती जर असा हात स्पर्श केला तर पाय असा काय म्हणता येईल आखडून घेणे, ह्या सगळ्या रिफ्लेक्सेस आहेत. ह्या तर आपण त्याला शिकवल्या नाही. कसं तोंडामध्ये आलेलं दूध आतमध्ये घेऊन जायचं, आता ही एक खूप मोठी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, एवढं सोपं नाही आहे. आता नेहमी होतं म्हणून आपल्याला वाटत नाही, तर हे तर त्याला आपण शिकवत नाही. तर हे काय सर्व गोष्टी त्याने आधी केलेल्या आहेत, फक्त आता त्याचा तो प्रोग्राम सुरू होतो. आजच्या उत्तरामध्ये पण मी तुम्हाला एक उदाहरण दिलं याच्यावरती, आठवतं तुम्हाला? ठीक आहे, तुम्ही कदाचित वाचलं नसेल की हे कसं समजायचं. त्यासाठी मी हे उदाहरण दिलं होतं, जेव्हा एखादं लहान मुलं असतं ते खूप निरागस असतं, त्याच्यासमोर किती सुंदर स्त्री किंवा किती सुंदर पुरुष असला तर त्याला काही फरक पडत नाही. एक तर त्याला त्याची आई वाटते किंवा त्याला काही खायला मिळेल का हाच त्याचा भाव असतो. परंतु तोच निरागस मुलगा मुलगी मोठे झाल्यावरती सुंदर पुरुष किंवा स्त्रीला बघितल्यावर त्यांच्या मनामध्ये वेगळे विचार येतात. असं तर घरी आपण कुणाला शिकवत नाही मुलांना किंवा मुलींना, तर हे कुठून त्यांना समजतं आहे. तर हे बऱ्याच जन्मापासून आपण हेच करत आलो, फक्त आता त्यावेळेस त्या आठवणींना परवानगी दिली जाते, ॲक्सेस दिला जातो. तर असंच मृत्यूचं पण आहे. तर त्या मृत्यूवरती आपण बरीच चर्चा केली. वेगळ्या विभूतीपैकी भगवंत म्हणतात मृत्यू पण माझी विभूती आहे किंवा मृत्यूला मीच समजा. आणि मग आपण त्याच्यावरती बरीच चर्चा केली की स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, यातना शरीर, नवीन शरीर मिळाल्यावरती त्या आठवणी कुठून येतात. त्याच्यानंतर महाराजांचं चिंतन,
की मृत्यूवरून आपण काय चिंतन करू शकतो, आणि अल्झायमर आणि या मृत्यूमधला फरक. तर एक प्रश्न आणखीन आहे, आपण खूप वेळा चर्चा केला, तुम्हाला येईल कदाचित. आपण म्हणतोय की ठीक आहे मृत्यू होतो, तर मृत्यू भक्तांचा पण होतो आणि अभक्तांचा किंवा कर्मी लोकांचा पण होतो. याच्यामध्ये आपण काय विशेष आहोत? आपण तर मरणारच ना. याच्यावरती खूप वेळा चर्चा केली, तुम्हाला एक उपमा पण सांगितलेली आहे, जव्हारच्या क्लासमध्ये पण खूप वेळा. ओके, तिथून पुढे चालू होते, ठीक आहे. हां, तुमच्या दोघांचं एकत्र उत्तर केल्यावरती परफेक्ट होईल. भागवतमचा एक प्रसिद्ध श्लोक आहे ना, दुसऱ्या स्कंदाचा, आयुर्हरती वै पुंसाम उद्यन आस्तांच येनसो तस्यर्ते यत क्षणानीत उत्तम श्लोक वार्तया. उगवता आणि मावळता सूर्य व्यक्तीचं आयुष्य हरून घेतोय. फक्त जे लोक उत्तम श्लोक, म्हणजे भगवंतांनाच उत्तम श्लोक म्हटलं जातं, ज्यांची प्रशंसा केली जाते असा, त्यांच्या जो सेवेमध्ये आहे त्याला सोडून. परंतु मृत्यू तर भक्तांचा पण होतोय, अभक्तांचा पण होतोय. तर दोघांमध्ये फरक समजावून सांगण्यासाठी एक उदाहरण वापरलं जातं मांजराचं, की मांजर काय करतं, उंदीराला पकडल्यावरती पण त्याला त्याच्या तोंडामध्ये पकडून जिथे त्याला खायचं तिथे घेऊन जातं. आणि मांजराची ही पण सवय आहे की त्याच्या पिल्लाला पण तसं दुसरीकडे घेऊन जातं. त्याच्यामुळे तुम्ही जर कधी यूट्यूबमध्ये बघितलं असेल की जर मांजराला एकदम स्तब्ध करायचं आहे तर त्याच्या मानेला पकडायचं. तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये बघा, मानेवरती पकडले की तो एकदमच स्तब्ध होऊन जातो. कदाचित त्याला ती लहानपणची आठवण असेल. तर मांजर उंदराला पण तसंच पकडतो आणि त्याच्या पिलाला पण तसंच पकडतो. परंतु त्या दोघांचा त्या तोंडामधला अनुभव खूप वेगळा आहे. उंदराला तर एकदम किती भीती वाटत असेल की आता माझा मृत्यू होणार, पण त्या पिलाला काहीच वाटत नाही. पिलाला माहिती आहे की मला कुठेतरी चांगल्या ठिकाणीच घेऊन जात असेल. तर हाच फरक भक्तांच्या आणि अभक्त किंवा कर्मी लोकांच्या मृत्यूमध्ये आहे. बघा, आपण एखाद्या भक्तांचा मृत्यू झाला तर त्याचा पण उत्सव करतो. आपण म्हणतो ना, प्रभुपादांची तिरोभाव तिथी, सरस्वती ठाकूरांची तिरोभाव तिथी. तर मग प्रश्न असेल, अरे मृत्यूचा काय महोत्सव करताय? तर मृत्यूचा महोत्सव, त्याच्या मागचे आपला सिद्धांत असा आहे की त्यांनी इथले त्यांचे कार्य संपवून आता भगवंतांच्या ते शाश्वत लीलेमध्ये गेलेत, त्यासाठी हा उत्सव आहे. कारण जीवनाचं सर्वात मोठं यश तर तेच आहे ना. इथे किती जरी काम केलं, शेवटी भगवंतांची प्राप्ती नाही झाली तर काय फायदा. आणि हे जे आचार्य आहेत ते परत भगवंतांकडे चाललेत, मग याच्यापेक्षा मोठा उत्सव काय असणार. परंतु त्याच वेळेस दुःख याच्यासाठी होतं की आता आपल्याला त्यांचा संग मिळणार नाही. तर हा मांजराचा उंदीर आणि पिलाचं उदाहरण लक्षात ठेवू शकता. तर भक्त मृत्यूला घाबरत नाहीत, जर तेवढी विकास केला तर. आणि त्यांना माहिती असतं की जे कार्य मी इथे करतो तेच कार्य मला पुढचा जन्म मिळाला तरी करायचं आहे, किंवा भगवंतांच्या धामामध्ये जरी गेलो तर तीच सेवा करायची आहे. परंतु ज्यांनी भक्तीसाठी किंवा अध्यात्मासाठी वेळ नाही दिला, त्यांच्यासाठी मृत्यूची वेळ खूप भीतीदायक असते. कारण त्यांनी आयुष्यभर कष्ट करून जे जमवलेलं असतं, पैसा, संपत्ती, नाव, कुटुंब, तर हे सगळं आता त्यांच्यापासून एकदमच हिरावून घेतलं जाणार आहे. मी एक उदाहरण देतो की समजा तुमचा एखादा फोन आहे. फोन हरवला तरी व्यक्तीला एक दिवस चांगलं वाटत नाही. अरे फोन हरवला 10-15 हजाराचा फोन असला तरी. पण मृत्यूची वेळ तर अशी आहे, फोन काही सर्वच घेऊन टाकलं जाणार आहे. नातेवाईकसुद्धा, मुलं, नातेवाईक, वडील, संपत्ती, जे काही आहे, समाजातलं नाव. जसं LICला म्हणतात, जीवन के साध्वी जीवन के बाद. आता तो मेल्यावरती तो काय करणार आहे LICचा? तर खरी LIC तर भक्तीची आहे. जसे भगवंत म्हणतात ना, योगक्षेमम वहाम्यहम अनन्य चिंतायन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. जीवन के बादवी वाली LIC ॲक्च्युली फक्त भक्तीच आहे. बाकी तुम्ही ठीक आहे, त्याच्या कुटुंबातले लोक त्याचा फायदा घेतील, पण तो बिचारा पुढे जाऊन कुत्रा होतोय, मांजर होतोय,
काय होते कुणाला काय माहिती आहे. त्याच्यात तर काहीच फायद्याची नाही ना ती LIC. तर असं असतं हे मृत्यू, त्याच्यामुळे खूप भीती वाटते. आणि दुसरं भीतीचं एक कारण असं सांगितलं जातं की आता मी पुढे कुठे जाणार हे माहीत नाही आहे. समजा तुम्ही एखाद्या गाडीमध्ये बसले आणि गाडी एकदम फुल स्पीडमध्ये, पण हेच माहीत नाही की गाडी कुठे जाणार, कुठे जाणार, कुठल्या दरीमध्ये पडणार. तर त्या बसलेल्या प्रवाशांना किती भीती वाटेल. अरे कुठे ना कुठे तर गडबड होणारच आहे. पण तो जो तेवढा प्रवासाचा वेळ असतो तेव्हा खूप भीती होते. तसेच मृत्यूच्या वेळेस आता पुढे काय याचं काही चित्र नसतं, परंतु भक्तांकडे चित्र असतं की पुढे मला हीच सेवा करायची आहे, किंवा भगवंतांची जर इच्छा असेल तर त्यांच्या नित्यलीलेमध्ये मला स्थान देतील. आणि नाही जरी स्थान दिलं तरी मला ते परत भक्तीसाठी मदत करतील. परंतु ज्यांनी भक्तीमध्ये इन्व्हेस्ट नाही केली त्यांना हेच माहीत नसतं आपण पुढे कुठे जाणार. या दोन गोष्टीमुळे असं म्हटलं जातं की ही खूप दुःखाची स्थिती असते. शरीर सोडावंसं वाटत नाही पण ओढून घेतलं जातं. तर आज जी आपण एवढी चर्चा केली, हे जरी आपण अधूनमधून आठवलं तर आपली भौतिक आसक्ती थोडी थोडी कमी होऊ शकते. कारण काय, आपण लगेच विसरून जातो ना. पण अधूनमधून चर्चा केली तर तुम्ही बघा, बऱ्याचदा तुमच्या घरी पण ऐकलं असेल की आजूबाजूला कोणाचा मृत्यू झाला की घरचे लोक म्हणतात की काय हे सर्व व्यर्थ आहे, इतक्या तरुण वयात व्यक्ती गेला. तर पण असं नाही की आपण नेहमी घाबरूनच नाही राहू शकत, पण याने मदत होती की अनावश्यक आसक्ती नसली पाहिजे. तर हे झालं मृत्यूबद्दल. तर दुसरी विभूती भगवंत काय म्हणतात, उद्भवश्च भविष्यताम, आणि उद्भव होणाऱ्या किंवा भविष्यात निर्माण होणाऱ्या गोष्टींमध्ये मी जन्म आहे, किंवा जीवांमध्ये होणाऱ्या बदलांमध्ये पहिला बदल मी जन्म आहे, मी आहे. आता भगवंत बघा, तुम्ही जर बघितलं तर आयुष्यातली दोन्ही टोकं भगवंत स्वतःची विभूती सांगतायत. जन्माला पण माझी विभूती समजा असे म्हणतात, आणि मृत्यूला पण माझी विभूती समजा असे म्हणतात. म्हणजे जन्माच्या वेळी पण आपण असहाय्य असतो आणि मृत्यूच्या वेळी पण असहाय्य असतो. पण त्या दोन्ही बिंदूच्या मध्ये जे काही 50-60 वर्ष मिळतात तेव्हा आपण स्वतःला खूप ग्रेट समजतो किंवा किंग समजतो. सर्व काही मीच कमावतोय, सर्व काही माझ्याच नियंत्रणात आहे. पण जे दोन महत्त्वाचे बिंदू आहेत तिथं तर व्यक्ती असहाय्य असतो. आणि हा जो जीवनकाळ आहे, अनंत काळाच्या तुलनेमध्ये मायक्रोसेकंड पण नाही आहे. ब्रह्माजीचं आयुष्य कारणोदक्ष विष्णूच्या एका श्वासा एवढं आहे. तर आपलं आयुष्य म्हणजे किती नगण्य आहे, किंमत पण नाही आहे, तरीसुद्धा आपण स्वतःला खूप ग्रेट समजतो. मला वाटतं तमाल कृष्ण महाराजांबद्दल हा पास्ट टाईम आहे. तमाल कृष्ण महाराज किंवा ब्रह्मानंद प्रभू दोघांपैकी. तर ते काहीतरी प्रभुपादांना असे बोलले की प्रभुपाद अशी अशी समस्या आहे, हे होतं आहे, ते होतं आहे. तर प्रभुपाद बोलले, बघ, संपूर्ण सृष्टीमध्ये आध्यात्मिक जगत आहे आणि भौतिक जगत आहे. म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये असं म्हटलं जातं ढगासारखा किंवा छोटासा भाग हा भौतिक जगत आहे. या भौतिक जगतामध्ये असंख्य ब्रह्मांड आहेत. महाविष्णूच्या शरीरातून किती ब्रह्मांड निघत आहेत, परत नष्ट होत आहेत. या असंख्य ब्रह्मांडामध्ये आपलं एक ब्रह्मांड आहे. आपल्या ब्रह्मांडामध्ये किती ग्रह आहेत, एवढ्या ग्रहामध्ये आपली पृथ्वी आहे. पृथ्वीमध्ये किती खंड आहेत, त्याच्यापैकी अमेरिका एक खंड आहे. अमेरिकेमध्ये किती शहर आहेत, जे काही लॉस एंजलिस हे शहर आहे. लॉस एंजलिस शहरामध्ये किती लोक आहेत, काही करोड काही लाख. त्यांच्यापैकी एक व्यक्ती तू आहेस, आणि तू असा समजतोय की जगाचं केंद्रबिंदू मीच आहे. तर म्हणजे हे नेहमी नेहमी लक्षात ठेवायला कठीण जातं, पण हे सगळी तुलना केल्यावर कळतं की म्हणजे आपण ज्या छोट्या मोठ्या गोष्टीला एवढं पकडून बसतो त्या तर एकदम व्यर्थच आहेत. आयुष्यच व्यर्थ आहे एका दृष्टीने जर अध्यात्मात नसेल तर. पण जे आपल्या तक्रारी असतात ना की याच्याशी बोलायचं नाही, किंवा त्याच्याशी गैरसमज किंवा भांडण वगैरे जे काय आहे, जर व्यक्तीला खराच हा व्यापक दृष्टिकोन मिळाला तर त्याला या गोष्टी परेशान नाही करणार, कारण हे सगळं काही क्षुल्लक आहे. तर दोन्ही जन्माला पण भगवंत त्यांची विभूती सांगतात.
तर गीतेमध्ये पण असं सांगतात की याच्यामध्ये बदल कुठले कुठले होतात शरीरामध्ये. पहिला बदल आहे जन्म, नंतर वाढ होणे, नंतर काही काळ टिकणे, नंतर नवीन शरीराला जन्म देणे, नंतर क्षीण होणे आणि शेवटी नष्ट होणे. हे आपल्या शरीरामधले 6 बदल आहेत. तर भगवंत म्हणतात या म्हणजे भविष्यात होणाऱ्या बदलांमध्ये पहिला बदल जन्म मी आहे. कारण जन्माशिवाय पुढे काय होणार आहे. तर आयुष्याचे दोन्ही टोकं ही भगवंतांची विभूती आहेत. विभूती म्हणजे अशी विशेष गोष्ट ज्यामुळे आपल्याला भगवंतांचं स्मरण करायला, चिंतन करायला मदत होईल किंवा ज्यामध्ये त्यांचं ऐश्वर्य प्रकट होतं. मृत्यूपेक्षा जास्त पॉवरफुल चीज काय या जगामध्ये. तर मग काय सांगतायत, कारण अर्जुन बोलला की दैनंदिन व्यवहारामध्ये केशू केशूच्या भावेशू चिंतोसी भगवन्मया. सगळीकडे तुमचं चिंतन कसं करू, त्याच्यासाठी हे सर्व भगवंत सांगत आहेत. तर या दोनमध्ये काही ठिकाणी आपल्याला एवढी चर्चा करता येणार नाही कारण जास्त माहिती दिलेली नाही आहे. परंतु मृत्यू आणि जन्माबद्दल बऱ्याच ठिकाणी आहे शास्त्रात, त्यामुळे याच्यावरती आपण चांगला विचार करू शकतो. तर त्याच्यानंतर आता पुढची विभूती काय म्हणतात भगवंत, कीर्तीर श्रीर्वाक नारीनाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. तर आता ह्या जे गुण आहेत बघा, कीर्ती, श्री, धृती, हे सगळे स्त्रीलिंगी आहेत. आता एखाद्या मुलाचं नाव कार्तिक असेल, कीर्ती नाही ठेवणार, कीर्ती सहसा मुलीचं नाव असतं. नंतर काय नाव सांगितले, श्री. स्मृती, स्मृती पण हे स्त्रीलिंगी नाव आहे. किंवा माझा सांगण्याचा प्रयत्न हा आहे की भगवंत म्हणतात की स्त्रियांमध्ये माझी विभूती ही आहे. स्त्रियांमध्ये म्हणजे स्त्रीलिंगी गोष्टींमध्ये कोणते विभूती, कीर्ती, श्री, वाक, आणि वाक नंतर काय पुढे, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा. या 7 स्त्रियांना किंवा स्त्रीलिंगी वैशिष्ट्यांना भगवंत स्वतःची विभूती सांगतात. तर ह्या ज्या 7 आहेत ह्या धर्माच्या पत्नी आहेत. धर्माने दक्षाच्या 17 मुलींसोबत लग्न केलं होतं, त्याच्यापैकी या काही मुलींचं नावं आहेत. तर नीती वगैरे आणखीन पण त्यांच्या पत्नीचे नावं आहेत. तर त्या दृष्टिकोनातून पण ह्या स्त्रिया आहेत. तर पुरुषांमध्ये भगवंत स्वतःला कोण म्हणतात सांगा बरं, याच्या आधी आपले झालं आहे, नराणाम कोण. स्त्रियांमध्ये तर हे सांगतात. पुरुषांमध्ये पुरुष, मेल, मनु, राजा. नराणामचे नराधिपम, नरांमध्ये स्वतःला राजा म्हणतात. आणि स्त्रियांमध्ये हे 7 जे गुण आहेत त्यांना म्हणतात ही माझी विभूती आहे. तर थोडं आचार्यांनी यांचं स्पष्टीकरण दिलं आहे. कीर्तीचा अर्थ काय होतो, तर कीर्ती म्हणजे चांगल्या गुणांमुळे मिळणारी प्रसिद्धी. आता बरेच लोक प्रसिद्ध असतील, जसं की आता काही जे कुख्यात गुन्हेगार आहेत ते पण प्रसिद्ध आहेत. जसे की ओसामा बिन लादेन, भारतातले पण काही काय ललित मोदी वगैरे, ते लोक प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध म्हणण्यापेक्षा बरेच लोक त्यांना जाणतात. परंतु ती प्रसिद्धी भगवंत स्वतःची हे म्हणत नाहीत विभूती. तर चांगल्या गुणांमुळे मिळणारी प्रसिद्धी, केवळ प्रसिद्ध होऊन, त्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये पण कुख्यात म्हणतो. आता हे कुख्यात शब्द पण वापरत नाहीत लोक. कुख्यात गुन्हेगार म्हणजे त्याची ख्याती खूप आहे, परंतु कू आहे. कूचा अर्थ होतो की चुकीची किंवा गुन्हेगारात्मक. तर कीर्तीमध्ये चांगल्या गुणांमुळे मिळणारी कीर्ती म्हणजे मी आहे. तर चैतन्य चरितामृतमध्ये एक श्लोक येतो. चैतन्य चरितामृत मध्य लीला अध्याय 8 मध्ये चैतन्य महाप्रभू आणि रामन रायचा संवाद आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा संवाद खूप महत्त्वाचा आहे. एकदम बेसिक अध्यात्मापासून ते माधुर्य प्रेमापर्यंत चर्चा आहे, प्रश्न उत्तराच्या रूपामध्ये.
की हे काय, याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, असे महाप्रभू प्रश्न विचारत जातात आणि रामानंद राय उत्तर देत जातात. तर अशा प्रश्नामध्ये एक प्रश्न असा पण आहे, कीर्तिगानामध्ये जीवेर कोण बड कीर्ती. कीर्तीमध्ये जीवाची सर्वात मोठी कीर्ती काय आहे? की खूप जास्त डिग्री कमावणे ही कीर्ती आहे, किंवा खूप जास्त संपत्ती कमावणं ही कीर्ती आहे, किंवा खूप सारं दान देणं ही कीर्ती आहे. कुठली कीर्ती सर्वात मोठी कीर्ती आहे असं म्हणता येईल, असं चैतन्य महाप्रभूंनी रामानंद राय यांना प्रश्न केला. तर तुम्हाला काय वाटतं, कुठली कीर्ती सर्वात मोठी असेल? गेस तर करा. कीर्ती म्हणजे काय? प्रसिद्धी. प्रसिद्धी कशी मिळते व्यक्तीला? जास्त शिक्षण असल्यावर, जास्त संपत्ती असल्यावर, दानशूर असल्यावर, अशा अशा गोष्टींनीच प्रसिद्धी मिळते ना. ओ हां, भगवंतांचा प्रचार तुम्ही जवळ आले. ठीक आहे. तर काय म्हणतात रामानंद राय, कृष्ण भक्त बलिया याहार हय ख्याती. ज्या व्यक्तीला म्हटलं जाते की ही व्यक्ती कृष्ण भक्त आहे, तीच खऱ्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी कीर्ती आहे. कारण ते आपण याच्यावरती पण बऱ्याचदा चर्चा केली, त्या एका गोष्टीमुळे बाकी सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. म्हणून तुम्ही जर भक्त असाल तर तुम्ही जगामध्ये खूप फेमस आहेत असं लक्षात ठेवा. जर इथल्या लोकांना जरी समजत नसलं तरी पूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्यांना वास्तविकता माहिती आहे त्यांच्या दृष्टिकोनातून कृष्ण भक्तच खरा कीर्तिमान आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण अभ्यास नाही केला पाहिजे किंवा भौतिक कार्य केलं नाही पाहिजे, परंतु याला सोडून बाकी करण्याला काही अर्थ नाही आहे. तर कीर्तिगानामध्ये जीवेर कोणा बड कीर्ती, कृष्ण भक्त बलिया याहार हय ख्याती. चैतन्य चरितामृत मध्य लीलेमधला हा श्लोक आहे. त्याच्यानंतर दुसरी कोणती स्त्रियांमध्ये कोणती क्वालिटी सांगतात बघून, तर श्री. तर श्रीचा अर्थ होतो धर्म, अर्थ आणि काममधली संपत्ती. बघा, श्रीमंतामध्ये पण श्री असतं ना, श्रीमंत. बेसिकली श्री म्हणजे वैभवशाली. तर ते पण कुठलं वैभव? धर्म, अर्थ आणि काम याच्या सहाय्याने, म्हणजे थोडक्यात धार्मिक पद्धतीने जे जीवन जगितलं जातं ती श्री. नाहीतर अर्थ तर इतर पद्धतीने पण कमावता येतो, पण त्याला श्री नाही म्हटलं जात. जसं समजा कोणी ड्रग्सचा बिझनेस करून पण खूप काही पैसा कमावतो, पण त्याच्याकडे श्री आहे असं नाही म्हणता येत, त्याच्याकडे पाप आहे. तुम्हाला माहीत आहे की नाही, एक व्यक्ती होता बघा, पॅब्लो एस्कोबार. माहिती तुम्हाला पॅब्लो एस्कोबार? तर तो मेक्सिकोचा ड्रग्स माफिया होता. त्याने एवढे पैसे कमावले की त्याला दररोजच्या पैशाला बांधण्यासाठी एक ट्रकभर हे आणायला लागायचं, काय, रबर बँड. एवढा इतका भयंकर पैसा त्याने कमावला होता. आणि एका वेळी त्याच्या मुलीला थंडी वाजत होती थंडीच्या महिन्यांमध्ये, तर त्याने पैशाची आग लावली की तिला थंडी वाजू नये. एवढा भयंकर पैसा त्या व्यक्तीकडे होता, पण ती श्री नाही आहे, ते पाप आहे. धार्मिकदृष्ट्या जे काही थोडंफार व्यक्तीकडे असेल त्याला खऱ्या अर्थाने श्री म्हणतात. तर हे झालं दुसरी स्त्रीलिंगी विभूती. नंतरची विभूती आहे वाक. वाक म्हणजे सुसंस्कृत भाषा. वाक म्हणजे तसं बोलणे. तर बोलता तर सर्वांना, कुत्रं पण बोलतं, पण बोलण्याचे पण प्रकार आहेत. काही लोकांचं तुम्ही बघा की बोलले की असे एकदम गोळ्या मारल्यासारखेच बोलतात, त्यांना चांगलं बोलताच येत नाही, आरडाओरडा किंवा काहीतरी दोष सांगणार. आणि काही लोक असे असतात की ओरडले तरी असे बोलतात की वाटत पण नाही की हे ओरडत आहेत म्हणून. तर सुसंस्कृत भाषेमध्ये बोलणे याला म्हणायचं वाक. फक्त बोलण्याची क्षमता आहे त्याला वाक नाही म्हणत. जसं आपण पैशाला पण म्हटलं ना की पॅब्लो एस्कोबारनं पण पैसे कमावले, पण ती श्री नाही आहे. लोकांना कुख्यात होऊन पण प्रसिद्धी मिळते, पण ती कीर्ती नाही आहे. तसंच बोलता तर सर्वांनाच येतं, पण ती वाक नाही आहे. खरा वाक आहे सुसंस्कृत भाषेमध्ये बोलणे. आता तुम्हाला मी एक उदाहरण देतो. समजा एखादा मुलगा आहे, कोणाचा लहान मुलगा, आणि तो खूप असा गोंधळ करतोय. छोटे मुलं असतात 2-3 वर्षाचे. तर आता त्याच्या आईला सांगण्याच्या 2 पद्धती आहेत. एक पद्धत काय असेल, अरे हे कार्ट केव्हाचं ओरडतंय, तुम्हाला समजत नाही का, बाहेर घेऊन जा.
तर सांगायचं काय होतं की डिस्टर्ब होतं त्याला घेऊन जा. की दुसऱ्या पद्धतीने व्यक्ती काय सांगू शकतो की अरे तुमचा मुलगा खूप ॲक्टिव्ह आहे, त्याला बाहेर खेळायला दिले तर तो आणखीन खुश होईल. गोष्ट तीच आहे, पण सांगण्याचा प्रकार बदलतो. तर जे असं एकदम कठोर जे बोललं जातं त्याला वाक म्हणत नाहीत. कधी कधी बोलावं लागतं, तो वेगळी गोष्ट आहे. पण सामान्यतः जिथे चांगल्या शब्दाने काम होतं तिथे विनाकारण दगड फेकून करण्याची गरज नाही आहे. तर या वाकबद्दल गीतेमध्ये पण एक श्लोक आहे आणि महाभारतामध्ये पण एक श्लोक आहे. गीतेमध्ये बघा वेगळ्या गोष्टींचं तपस्या सांगितलेली आहे 17व्या अध्यायामध्ये. तर बोलण्याची किंवा वाणीची तपस्या काय आहे? अनुद्वेग करम वाक्य सत्यम प्रिय हितम च यत स्वाध्याय अभ्यासनम चैव वाङ्मयम तप उच्यते. 17वा अध्याय 15 नंबरचा श्लोक आहे की वाङ्मय किंवा वाणीची तपस्या काय आहे. त्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या तपस्या सांगितल्या. शरीराची तपस्या काय आहे, वाणीची तपस्या काय आहे. तर याच्यामध्ये वाणीच्या तपस्यामध्ये म्हणतात की असे शब्द अनुद्वेग करम वाक्य. उद्वेग आणि अनुद्वेग. उद्वेग म्हणजे डिस्टर्ब करणारं, अनुद्वेग म्हणजे न डिस्टर्ब करणारं. अनुद्वेग करम वाक्य. तर शब्द असे असले पाहिजे की विनाकारण दुसऱ्याच्या मनाला लागणारे किंवा डिस्टर्ब करणारे नसले पाहिजे. आणि सत्यम प्रिय हितम चयत. आणि शब्द सत्य पण असले पाहिजे. तुम्ही बघितलं असेल बरेचसे लोक असंच गोड गोड बोलून आपलं काम काढून घेतात. ते पण सुसंस्कृत नाही आहे. सत्य पण असलं पाहिजे. आणि सत्य बोलून पण ते कसं असलं पाहिजे? प्रिय असलं पाहिजे. समजा आता मी तुम्हाला बोललो ना की तो मुलगा धिंगाणा करतो हे सत्य आहे, पण त्याला बोलण्याची एक पद्धत आहे. तर हे प्रिय पण असलं पाहिजे. आणि हित म्हणजे त्या गोष्टीने त्या व्यक्तीचा फायदा झाला पाहिजे. आणि वाङ्मय अभ्यासनम चैव स्वाध्याय अभ्यासनम चैव वाङ्मयम तप उच्यते. आणि वैदिक ग्रंथांचे उच्चारण करणे किंवा वैदिक ग्रंथांचे पठन करणे याला पण वाणीची तपस्या म्हटले जातं. कारण ग्रंथ उच्चारणाने पण व्यक्तीची वाणी शुद्ध होते. इतर गोष्टीमध्ये काय सांगले प्रभुपाद काय म्हणतात? सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना क्षुब्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेद पठन करणे यांना वाचिक तप असे म्हणतात. तर अशी वाक सुसंस्कृत आहे ती भगवंतांची विभूती आहे. कोणतेही शब्द भगवंतांची विभूती नाही आहे. असाच एक श्लोक याच्यामध्ये पण येतो महाभारतमध्ये, तो पण खूप प्रसिद्ध आहे. सत्यम ब्रियात प्रियम ब्रूयात न ब्रूयात असत्यम अप्रियम प्रियम च न अनृतम ब्रूयात एष धर्म सनातनः. सनातन धर्म कशाला म्हणायचं किंवा सनातन धर्माचा अर्थ तो होतो की धार्मिक जीवन कसं म्हणायचं? सत्यम ब्रूयात, सत्य बोललं पाहिजे व्यक्तीने. हे तर बेसिक एटिकेट आहे, सगळ्यांना शिकवलं जातं खरं बोल. आता तुम्ही लहान असताना बघितलं असेल की एखादा मुलगा खोटं बोलतो, त्याला बाकीचे सर्व असे म्हणतात की खोटं बोलणं म्हणजे खूप मोठी चूक आहे. अरे हा खोटा बोलतो, अरे हा खोटा बोलतो, अरे हा खोटा बोलतो. पण मोठं झाल्यावरती खोटं बोलणं सामान्य होऊन जातं. सत्यम ब्रूयात, सत्य बोललं पाहिजे. प्रियम ब्रूयात, सत्य बोला पण प्रिय पद्धतीने बोला. ते तसं मुलाला कार्ट वगैरे म्हणणं हे प्रियम ब्रूयात नाही आहे. न ब्रूयात सत्यम असत्यम प्रियम. जे प्रिय आहे पण असत्य आहे तेही बोलू नये. की व्यक्तीला ऐकायला चांगलं वाटतं पण असत्य आहे. तुम्ही किती मोठे आहात प्रभूजी, तुमची किती भक्ती मोठी आहे, तुमच्यामध्ये काहीच दोष नाही आहे, तर हे सत्य नाही आहे ना. प्रिय वाटतं ऐकणाऱ्याला, कुणाला पण स्वतःची प्रशंसा चांगलीच वाटते, पण जर हे असत्य असेल तसं बोललं नाही पाहिजे. पण वैष्णवांमध्ये तो एक एटिकेट आहे की एकमेकांना प्रोत्साहन देणं, पण त्याच्यामागे भौतिक उद्देश नसला पाहिजे. तर अशा बोलण्याला म्हणतात हा सनातन धर्म आहे. हे महाभारतमधला एक श्लोक आहे. तर या श्लोकामध्ये आपण भगवंतांच्या कोणत्या कोणत्या विभूती बघितल्या. एक मृत्यू, त्याचं खूप वर्णन झालं. नंतर जन्म, नंतर स्त्रियांमध्ये 7 गुणांचं भगवंतांनी नाव घेतलं आहे. त्यांना ते कीर्ती त्यांना ते स्वतःची विभूती सांगतात. तर हे गुण जेव्हा आपण इतरांमध्ये बघू तर चिंतन असं करता येईल की ही भगवंतांची विभूती आहे किंवा भगवंतच आंशिक रूपाने या व्यक्तीद्वारे प्रकट होत आहेत.
समजा एखाद्या व्यक्तीला चांगल्या गुणांमुळे मिळणारी प्रसिद्धी असते. जसं समजा की आपल्या सिंधुताई सपकाळ का सकपाळ आहे, मला आडनाव येत नाही, तर त्या पण त्यांच्या चांगल्या गुणामुळे प्रसिद्धीमध्ये आल्या होत्या. किती कष्ट सहन केले तरी पण सर्वांवरती दया दाखवली. तर अशा व्यक्तींची जी कीर्ती आहे तो एक भगवंतांची विभूती आहे. या दृष्टिकोनातून आपण चिंतन करू शकतो. आणि खास करून समजा एखादा व्यक्ती भक्त असतो तेव्हा समजलं पाहिजे की याच्यापेक्षा मोठी कीर्ती काहीच नाही आहे. म्हणून वैष्णवांसोबत चांगलं वागण्यासाठी अनेक कारणं आहेत. त्या कारणापैकी हे एक कारण पण आपण म्हणू शकतो की आपल्या आजूबाजूला जो बसलेला व्यक्ती आहे, ठीक आहे त्याच्यामध्ये सध्या आता काही प्रॉब्लेम असतील, त्याच्या चुका होत असतील, परंतु तो व्यक्ती दुर्मिळ आहे. बहुनाम जन्मानाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. नंतर काय, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् माम वेति तत्वतः. हे भक्त खूप रेअर आहेत. व्यावहारिक दृष्टिकोनातून व्यवस्थित वागावं लागेल, पण एकमेकांबद्दल द्वेष, मत्सर किंवा नाराजी नसलेले गैरसमज, आता हे तुम्हाला ऐकायला असं वाटतं पण बऱ्याच ठिकाणी या समस्या आहेत. म्हणजे आपल्या भक्तांमध्ये पण वेगवेगळ्या शहरात वेगळ्या ठिकाणी काय कुणाचं काहीतरी थोडंसं तरी बिनसून जातं, ते आयुष्यभर त्यालाच पकडून बसतात. मग हे त्याला बोलणार नाही, ते त्याला बोलणार नाही. आता प्रभुपाद याला कसं सांगायचे, समजा एक वडील आहे आणि त्याचे 2 मुलं आहेत आणि दोन्ही मुलं त्यांचे पाय चेपत आहेत. तर या दोघांचे भांडणं आहे, मग काय करतो, जो उजवा पाय चेपतो तो डाव्या पायाला चिमटा घेतो, जो डावा पाय चेपतो तो उजव्या पायाला चिमटा घेतो, की त्याने केलं याने केलं. मग त्याच्यामध्ये नुकसान कोणाचं होतं, वडिलांचं होतं आहे ना. तर तसंच आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जेव्हा भक्तांमध्ये अशा समस्या होतात की यांना स्टेजवर बोलवलं किंवा यांचाच अभिषेक झाला, आमचं कोणी नाव घेतलं नाही, जेव्हा आपण मॅनेजर असतो ना तेव्हा आपण ही काळजी घेतली पाहिजे की सर्वांना जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करायचा. पण जेव्हा आपण रिसिव्हिंग एंडला असतो, म्हणजे आपण त्याच्यामध्ये मॅनेजर नाही आहोत, तेव्हा मग न अपेक्षा करणं हेच चांगलं आहे. कारण सगळ्या गोष्टी नाही एवढ्या मॅनेज होऊ शकत. 1000 लोक येत आहेत, आता एकाच व्यक्तीचा इगो कोण सांभाळत बसणार आहे. थोडंफार होऊन जातं, कारण ते इतकी गडबड असते. आता फटकन एखादं बोलून जाणार, अरे प्रभूजी तुम्हाला एवढं पण समजत नाही का, हे वेळेवर आणायला पाहिजे होतं ना. त्या व्यक्तीने तेव्हाच ऐकून विसरून गेला तर ठीक आहे, नाहीतर तसाच पकडून बसला तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो. तर हे महत्त्वाचं आहे. कीर्तीवरून आपण हे बोलतो. ठीक आहे, मोकाड्याचं कोण नाही म्हणून सांगतो. आता यावेळेस मोकाड्याची जन्माष्टमी झाली, तर तिथे एक जय गणेश नावाची व्यक्ती येते. त्यांचं नाव काहीतरी वेगळं आहे, पण जय गणेश म्हणून त्यांना जय गणेशच नाव पडलं आहे. तर ते कंटिन्युअस सिगरेट ओढत राहतात, कंटिन्युअस, एक संपली की दुसरी. आणि त्यांच्याजवळ गेल्यावरती 1 फुटापासूनच तंबाखूचा वास येतो. आणि आपले गंगानाथ प्रभू तर एकदम साधे सरळ आहेत, एकदम लहान मुलासारखे. म्हणजे ते असे काही मनामध्ये क्लिष्ट भाव ठेवत नाहीत. तर ते जय गणेश प्रभू तिथं आले आणि लगेच यांना वास आला, तर गंगानाथ प्रभू एकदम सरळ बोलून गेले, अरे तुम्हाला समजत नाही का, तुम्ही आजच्या दिवशी पण सिगरेट ओढून येत आहे. तर आता यांचा उद्देश चांगला आहे, पण त्या व्यक्तीला नाही समजलं की तो बोला आम्हाला असं कसं काय बोलू शकता, आजपर्यंत कोणीच मला असं बोललं नाही. आजपर्यंत कोणी बोललं नाही ती चांगली गोष्ट थोडी आहे, बोलायला पाहिजे होतं. मग नंतर आनंद प्रेम प्रभू बोलले, बाबा मी माफी मागतो, या तुम्ही कार्यक्रमाला. मग आला वाटतं, आणि त्याच्यानंतर तो आता सत्संगात येत नाही असं मी ऐकले. मी तरी गेलो नाही मोकड्याला. तर बघा किती छोटीशी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये उद्देश पण वाईट नव्हता. आणि आता हा व्यक्ती येत नाही तर स्वतःचंच नुकसान करतो. आणि असं होणारच नाही की बोलता बोलता एखादा शब्द निघून नाही जाणार. असं आता आपण घरी पण गडबड करत नाही का बोलताना, तिथे पण मनुष्यच आहेत सगळे, तिथं काय ऑटोमॅटिक शुद्ध भक्त नाही आहेत. तर ठीक आहे, माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की बाबा जो काही भक्त आहे आपल्या बाजूचा तो खूप दुर्मिळ व्यक्ती आहे. सगळीकडेच प्रॉब्लेम आहेत, ग्रुप नाही पडायला पाहिजे, आणि नसलेल्या हे नाही व्हायला पाहिजे, काय म्हणतात, मिसअंडरस्टँडिंग नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं पण नुकसान होतं, समाजाचं पण नुकसान होतं, आणि भगवंतांना पण आवडत नाही. कुठल्या वडिलांना आवडेल त्याच्यात त्यांच्या पायाला चिमटे काढलेले.
तुम्ही तुमच्या पायाची खूप चांगली मसाज करताय पण दुसऱ्याच्या पायाला चिमटा काढताय, पण अल्टिमेटली चिमटा तर वडिलांनाच बसतोय ना. तुम्ही तुम्ही म्हणजे मी, आपण आपली भक्ती खूप छान करतोय, 16 माळा, वाचन, श्रवण सर्व काही परफेक्ट आहे. परंतु दुसऱ्या भक्तांसोबत बरोबर वागत नाही, तर शेवटी त्रास तर भगवंतांनाच होणार आहे ना, कारण सर्व तर त्यांचीच आपत्ती आहेत. आणि एक दिवस मी असा पण विचार केला की असं वाटतं की कधी कधी माणसाच्या मनात विचार येतो की सगळ्या गोष्टीमध्ये मीच फर्स्ट असलं पाहिजे, सेवेमध्ये, शास्त्रामध्ये, गाण्यामध्ये, म्युझिकमध्ये, सगळं आपल्याला वाटतं की मीच टॉप असलं पाहिजे. आणि कधी कधी दुसरे जेव्हा समोर जातात तर व्यक्तीला ईर्ष्या होते. मग मी विचार केला, बरं ठीक आहे, समजा मी सगळ्या गोष्टीमध्ये श्रेष्ठ झालो आणि बाकीचे सर्व माझ्यापेक्षा कनिष्ठ आहेत, पण मी शुद्ध भक्त आहे का? आता माझ्या मनामध्ये अनर्थ आहेत की नाही आहेत? तर भरपूर आहेत. मग सगळे जर माझ्या मागे राहतील तर भगवंताकडे कोण जाणार आहे? आणि समजा यदा कदाचित असं झालं की आपणच सर्वात चांगले राहून भगवंतांकडे एकटेच गेलो, तर भगवंतांना काय आनंद होणार आहे? एकच व्यक्ती आला, एवढे मोठं जगभर प्रचार चालू आहे आणि त्याच्यातून एकच व्यक्ती आला, तर तिथं त्याच्यापेक्षा मग ते निराकार मोक्ष बरा आहे, कुणाला बोलायची गरजच नाही. तर ठीक आहे, ह्या गोष्टी हळूहळू आचरणात आणावे लागतील. नंतर पुढची विभूती भगवंत काय म्हणतात स्वतःला या स्त्रियांमध्ये? स्मृती. स्मृती म्हणजे अनुभवलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता. हे प्रभुपादांनी पण तात्पर्यामध्ये लिहिले. 391 बघा, पहिला उताराचा शेवट आहे ना, नाही तो नाही, तर दुसरा उतारा. या ठिकाणी उल्लेख केलेल्या कीर्ती, भाग्य, मधुरवाणी, प्रभुपादांनी चांगले शब्द वापरले, वाकला मधुरवाणी वापरले. मधुरवाणी म्हटलं की स्पष्टीकरण देण्याची गरजच पडत नाही. श्रीला भाग्य, स्मृती, बुद्धी, निष्ठा आणि क्षमा या 7 ऐश्वर्यांना स्त्रीवाचक मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीकडे ही सर्व किंवा त्यापैकी काही ऐश्वर्य असतील तर त्याला स्तुत्य समजले जाते. तर आपण आता कशाबद्दल बघतोय? स्मृतीबद्दल ना. एखाद्या विषयाचे अध्ययन केल्यावर जर मनुष्याला त्या विषयाचे स्मरण होऊ शकत असेल तर त्याला उत्तम स्मृतीचे वरदान लाभलेले असते. स्मृती म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवण्याची क्षमता. या शब्दावरून तुम्हाला काही आठवतं? स्मृती या शब्दावरून? परफेक्ट. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मद स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदेश्च शरीर अहमेव वेद्य. तर स्मृती आणि विस्मृती दोन्ही भगवंतच देतात. तर हे पण आपण अशा दृष्टिकोनातून पण बघू शकतो की बाबा या व्यक्तीकडे चांगली मेमरी आहे, तर ही पण भगवंतांची विभूती आहे. आता हे बोलायला सोपं जातं, पण आपला इगो थोडा गडबड करतोच. पण जेव्हा आपण खरंच असं करू शकलो तेव्हा या जगातले आपल्यासाठी प्रॉब्लेमच राहणार नाहीत. जसे की ध्रुव महाराजांच्या कथेमध्ये एक श्लोक बोलतात नारद मुनी. तो श्लोकाची सुरुवात कशी आहे? उत्तमच चिंतितम कुर्यात नाही, की आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे त्याचा आपण आदर केला पाहिजे. गुणाधिकान मुदम लिप्सेत अनुक्रोशम गुणाधमात मैत्रीम समानादन विच्छेद न तापैर अभिभूयते. या जगात विनाताप जर जगायचं असेल तर 3 गोष्टी केल्या पाहिजे. जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, गुणाने, ज्ञानाने, वयाने, ज्या काही गोष्टीने, गुणाधिकान मुदम लिप्सेत, तर अशा व्यक्तीला बघून आपल्याला मुदम म्हणजे आनंद झाला पाहिजे. अनुक्रोशम गुणाधमात, जे समजा नवीन आहेत किंवा ज्यांना जास्त माहिती नाही आहे तर त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये दया असली पाहिजे. आणि मैत्रीम समानात, आणि जे आपल्या सोबतचे आहेत, म्हणजे आपण सोबत भक्ती करतोय किंवा सोबत जॉईन झालो आहे किंवा आपलं एका लेवलचे असल्यासारखे आहोत, तर अशा व्यक्तीसोबत मैत्री केली तर काहीच प्रॉब्लेम राहत नाही. पण आपण उलटं करतो, जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्याचा द्वेष करतो, जे आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत त्यांचा छळ करतो किंवा पिळवणूक करतो, आणि जे आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत भांडण करतो. तर म्हणून सगळी गडबड होते. तर हे कशावरून मी सांगितलं? स्मृती पण कुणाच्यामधला आपण भगवंतांची विभूती असं म्हणू शकतो. नंतर मेधा. मेधा म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रांचे अर्थ समजण्याची क्षमता. प्रभुपादांनी काय सांगितलं मेधाला?
निरनिराळ्या विषयावरील अनेक पुस्तके केवळ वाचण्याचीच योग्यता नव्हे, तर ती जाणून घेणे आणि त्यांना आवश्यकतेनुसार जीवनात उतरविणे म्हणजे बुद्धी, मेधा होय. बुद्धीची ही व्याख्या आहे. आता एवढ्यात एक मुलगा खूप प्रसिद्ध झाला आहे बघा, तुम्हाला आठवतं शास्त्राच्या संदर्भात? हां, रेखे. तर त्यांनी दंडपरायण केलं, दंडक्रम परायण. खूप 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 अवघड गोष्ट आहे ती. आता आपणच बघा ना, आपल्याला थोडेसे श्लोक लक्षात ठेवायला पण किती कठीण जातं. तर मी एवढं ऐकले की त्यांची पद्धत अशी असते की श्लोक बोलायचे सरळ, परत उलट, परत काहीतरी मधले, असे तेवढ्याच श्लोकांना बोलण्याच्या 5-6 पद्धती असतात. आणि त्या सगळ्या पद्धतीमध्ये तो अध्याय बोलला पाहिजे, नंतर दुसरा अध्याय, नंतर तिसरा अध्याय. एकदा चुकलं की परत पहिल्यापासून सुरुवात. तर या रेखेंनी 50 दिवसात केलं हे सर्व. आणि हे किती जवळपास 110 वर्षानंतर घडलं आहे. खूप खूप कठीण आहे. एक वेळी समजा IIT किंवा दुसऱ्या ठिकाणी क्रॅक करणं कदाचित सोपं असेल, पण याचे हे एवढं क्लिष्ट पद्धतीने बोलावं लागतं. एकदम असामान्य बुद्धी असेल त्याला शक्य आहे. तर हे जे रेखे आहेत यांना आपण मेधावी म्हणू शकतो. मेधावी म्हणतात ना बुद्धिमान व्यक्तीला. तर हे यांचं एक उदाहरण घेता येईल. 19 वर्षामध्ये एवढी मोठी उपलब्धी करणं खूप खूप कठीण आहे. ज्यांना समजत नाही ते डावे मूर्ख लोक म्हणतात की बाकीचे JNG काय करतात आणि आपले JNG काय करत आहेत. तर बाकीचे JNG काय करतात ते नेपाळमध्ये आणि बांगलादेशमध्ये भांडणं करत आहेत. याची पण एक महत्त्व आहे ना. विराट कोहलीने सेंचुरी मारल्यावर आपल्याला काय भेटतं, पण तरी आपण सेलिब्रेट करतो. तसं मग यांनी पण या क्षेत्रामध्ये जर यश मिळवलं तर त्यांना पण सेलिब्रेट करायला पाहिजे ना. तुमचं म्हणणं काय, अध्यात्म सोडून बाकी सगळं करायचं? ठीक आहे, त्याच्यामध्ये पडण्याची काही गरज नाही. नंतर धृती म्हणजे काय? धृती ही भगवंतांची स्त्रीलिंगी विभूती आहे. त्यावरती प्रभुपादांनी काय सांगितलं, मला वाटते प्रभुपाद धृतीला दृढता म्हणतात. अस्थिरतेवर विजय प्राप्त करणे म्हणजे दृढता होय. किंवा आचार्यांनी सांगितले क्षोभ शांत करण्याची क्षमता. जीवनामध्ये नेहमी काही ना काही तर अस्थिर राहणारच आहे. तर त्या गोष्टीला, त्याच्यावरती विजय म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल, व्यवस्थित पद्धतीने हाताळणं येणं म्हणजे धृती किंवा दृढता. दुस्तजम किम धृतात्मनाम असा एक श्लोक येतो 10व्या स्कंदामध्ये, की जे लोक धृतात्मनाम आहेत, दृढनिश्चयी आहेत, त्यांच्यासाठी कठीण काय आहे, ते काही पण प्राप्त करू शकतात. तर ती झाली धृती. इथे अर्थ असा दिला आहे की परिस्थितीवर विजय मिळवणे. आणि क्षमा म्हणजे, क्षमेची खूप चांगली व्याख्या दिली आहे, सुख आणि दुःखात विचलित न होण्याची क्षमता. आपल्याला काय वाटतं, क्षमा म्हणजे लोकांना माफ करणे. जेव्हा पूर्णपणे योग्य झाल्यावरही मनुष्य विनम्र आणि शांत असतो आणि जेव्हा तो सुखदुःखामध्ये स्थिर असतो तेव्हा त्याच्याकडे असणाऱ्या ऐश्वर्याला क्षमा असे म्हटले जाते. तरी क्षमेची व्यापक व्याख्या आहे. तर बघा, समजा एखादा व्यक्ती तो शरीराने हडकुळा आहे आणि तो एकदम मोठ्या पहिलवानाला म्हणतो की मी तुला क्षमा केली, तर त्या क्षमेला काय अर्थ आहे? याची इच्छा जरी असली दंड करण्याची तरी तो काहीच करू शकत नाही. हे मी रामायणमध्ये वाचलं की जर व्यक्तीची क्षमता नसेल आणि तो दंड द्यायचा म्हणत असेल तर त्याला काही अर्थ नाही आहे. आणि व्यक्तीची क्षमता नसेल आणि तो मी हे दान देणार आहे असं किंवा हा पुरस्कार देणार आहे असं बोलत असेल त्याला पण काही अर्थ नाही आहे. तर क्षमता असली पाहिजे. जसं की परीक्षित महाराजांच्या बद्दल एक श्लोक येतो, तिरस्कर्ता विप्रलब्धा क्षप्ता क्षिप्ता हाता अपि नासे तत् प्रतिकुर्वन्ति तद्भक्ता प्रभोपिही. की जेव्हा परीक्षित महाराजांना श्राप मिळाला तेव्हा मग त्यांनी चर्चा केली की परीक्षित महाराजांना श्राप मिळाला तर मग त्यांनी काहीतरी प्रतिकार करायला पाहिजे होता, तिथे एवढे महत्त्वाची व्यक्ती होती, अशी बरीच चर्चा होते. तर तिथे सांगतात की बाबा भगवंतांच्या महान भक्तांचं हे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यासोबत काय काय झालं, तिरस्कर्ता विप्रलब्धा क्षप्ता क्षिप्ता हता अपि, अपमान केला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, तद्भक्ता न प्रभोपिही. तर अशा व्यक्तीकडे दुसऱ्याला दंड देण्याची क्षमता आहे
तरीसुद्धा तो सहन करतो, ते महान वैष्णवांचं वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ असा नाही की कोणी आपल्याला शस्त्राने मारण्याचा प्रयत्न करतो आणि आपण काहीच प्रतिकार करत नाही, तो अर्थ नाही आहे. की ठीक आहे, आपल्या लेवलला काय अर्थ घेऊ आपण की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हे नाही व्हायला पाहिजे, ॲटलिस्ट डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. तदभक्ता प्रभोपी, प्रभोपी म्हणजे जेव्हा आपल्याकडे क्षमता असते पुढच्या व्यक्तीला दंड देण्याची, पण जेव्हा आपण मोठ्या मनाने सोडून देतो, ती खरा चांगला गुण आहे. एवढ्यात महाराजांच्या व्यासपूजेमध्ये मी एक व्हिडिओ का वाक्य वाचलं की महाराज म्हणतात की खरी क्षमा काय आहे. खरी क्षमा म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला माफ करता आणि आता तुमच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची अशांती नाही आहे. आणि असं पण म्हटलं जाते की त्या व्यक्तीला क्षमा करून त्याच्या भल्यासाठी प्रार्थना करणं. आता हे किती वरचा स्तर आहे. तर कधी कधी आपण काय म्हणतो की शास्त्रात सांगितले क्षमा करा क्षमा करा, म्हणतो ठीक आहे माफ केलं याला, पण मनामध्ये ते चालूच असतं की याने मला असं केलं, त्यावेळेस हे झालं, तर ती क्षमा नाही आहे. तर अशा पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीमध्ये क्षमा हा गुणधर्म दिसत असेल तर त्याला भगवंतांची विभूती म्हणायचं. याच्यामध्ये आपण 3 प्रकारच्या विभूती बघितल्या, जन्म मृत्यू आणि स्त्रीवाचक 7 वैशिष्ट्य. हा जरा जास्तच डिटेल झाला. ठीक आहे, थोडा वेळ आहे, पुढचा थोडा वेळ नाही आहे, वेळ संपला आहे. पुढचा श्लोक घ्यायचा की थांबायचं? ठीक आहे ठीक आहे, हा एक श्लोक घेऊया, त्याचं आपण गायन करूया. बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः. तर इथे 1 2 3 4 विभूतींचं वर्णन आहे. परत सांगतो, विभूती म्हणजे भगवंतांचं असं काही विशेष ऐश्वर्य ज्याच्या सहाय्याने व्यक्ती त्यांचं चिंतन करू शकतो. तर इथे आता वेदांबद्दल हा पहिला चरण आहे. तर तुम्हाला आठवतं 4 वेदांपैकी भगवंत स्वतःला कोणत्या वेदाला स्वतःची विभूती म्हणतात? हां, वेदानाम सामवेदोस्मी. तर आता इथे अर्थ तो नाही आहे की वेदांमध्ये सामवेद तर ऑलरेडी सांगितलं आहे. तर इथे बृहत्सामचा अर्थ असा होतो, प्रभुपादांनी पण दिलं आहे, ऋग्वेदामधले असे काही स्पेशल गीत आहेत, ऋग्वेदाच्या शब्दांवर आधारित, त्या स्पेशल गीतांना बृहत्साम म्हणतात. तर साम म्हणजे हा वेदांचाच भाग आहे. प्रभुपादांनी आणखीन सोपं केलं आहे बघा त्यांच्या तात्पर्यामध्ये, 391चा खाली शेवटचा तात्पर्य. भगवंतांनी यापूर्वी सांगितलेलं आहे की वेदांमध्ये सामवेद मी आहे. सामवेद हा विविध देवतांनी गायलेल्या सुंदर स्तोत्रांनी संपन्न आहे. यापैकी बृहत्साम, आता इथं काय म्हणतात, बृहत्साम तथा सामनाम, सामांमध्ये मी बृहत्साम आहे. बृहत्साम त्याचं नाव आहे त्या गीताचं. असं म्हणतात ना, बृहन महानगरपालिका असं काहीतरी मुंबईला म्हणतात, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई, बृहन महानगरपालिका. तसा बृहत्साम असं या गीताचं नाव आहे. यापैकी बृहत्साम हे एक गानसुक्त आहे आणि त्याचा सूर अत्यंत मधुर व मध्यरात्री गायले जाते. तर या अशा गीतांमध्ये बरेच गीतं असतील, त्यापैकी हे गीत जास्त मधुर आहे म्हणतात म्हणजे प्रभुपादांनी लिहिलं आहे. म्हणून या सर्व गीतांमध्ये स्वतःला भगवंत स्वतःची विभूती बृहत्सामला सांगतात. तर इतर आचार्यांच्या टिप्पणीमध्ये काय मिळलं का? तर या गीताची सुरुवात बलदेव विद्याभूषण सांगतात. या गीताची सुरुवात होते त्वाम इद्दी हवामहे असं सुरुवातीची ओळ आहे. तर याच्यामध्ये इंद्राची प्रशंसा केली जाते असे म्हणतात. तर हे झालं सामांमध्ये बृहत्साम. वेदांमध्ये सामवेद, पण साम म्हणजे जे उक्त आहेत किंवा गीत आहेत, त्या गीतांपैकी बृहत्साम हे जे गीत आहे, प्रभुपादांनी काय शब्द वापरला, गानसुक्त आहे, त्याला भगवंत स्वतःची विभूती सांगतात. तर तो
ऋग्वेदातील शब्दांवर आधारित आहे आणि तो मध्यरात्री गायला जातो आणि तो ऐकण्यासाठी खूप मधुर आहे. आता मी पण कधी बृहत्साम कधी वाचला नाही, कुठे ऐकला नाही, त्याच्यामुळे याच्यावरती काय मला सांगता येणार नाही. तुम्हाला कुठे काही भेटलं तर बघा. तर सामांमध्ये बृहत्साम मी आहे, माझी विभूती आहे म्हणतात. दुसऱ्या ओळीमध्ये गायत्री छंदसाम अहम, छंदांमध्ये गायत्री मी आहे. मराठी व्याकरणामध्ये तुम्ही आपल्याला छंद असायचे बघा, मला जितकं आठवतं तितकं शार्दूल विक्रीडित, शार्दूल विक्रीडित छंदच आहे ना का नाही? छंदामध्ये तेच असतं ना, 2 मात्रा 1 मात्रा. गा म्हटलं तर 2 मात्रा, य म्हटले की 1 मात्रा. तर याला छंद म्हणतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे छंद आहेत. तर आपल्याला वाटेल की म्हणजे यांचं काय महत्त्व आहे. तर छंद हे आधीच ठरलेले आहेत की समजा शार्दूल विक्रीडित हा छंद आहे. तर जर तुमचं गीत तुम्ही लिहिलेलं कडवं त्या मात्रांमध्ये बसत असेल तरच त्याला प्रमाणित मानलं जाईल. समजा आपण एखादं कडवं लिहिलं तर त्याच्यामध्ये पहिल्या ओळीमध्ये कोणती मात्रा असली पाहिजे, 2 1 1 1 2 असं काहीतरी त्यांचं कॉम्बिनेशन असणार. 1 2 1 2 1 1 1 असं ठरलेलं असतं की या पद्धतीमध्ये जर तुम्ही तुमचं कडवं लिहिलं तर हे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून ॲक्सेप्टेड आहे आणि याला हा छंद म्हणतात. या लेवलवरती जे लेखन करतात त्यांना खरे कवी म्हटलं जातं. आता समजा आता मी कधी कधी लेखन करण्यासाठी काय एकदम यमक जुळवणार. आपला जास्तीत जास्त प्रयत्न सध्याच्या कवी लोकांचा यमक जुळवण्यावरतीच आहे, पण ती खरी विद्वत्ता तर नाही ॲक्च्युली. एकदम नियमानुसार कविता लिहिणं एक प्रकारच्या बुद्धिबळासारखंच आहे ते पण. त्याच्यासाठी तुम्हाला छंद माहीत असले पाहिजे. त्यांचा सिरियल नंबर काय आहे, 2 1 2 1 1 1 1, दुसऱ्या ओळीमध्ये काय 1 2 1 2 1, असं जे काही आहे ते लक्षात असलं पाहिजे. आणि तुम्हाला तुमचे शब्द त्याच्यामध्ये बसवता आले पाहिजेत, तशा मात्रा असल्या पाहिजे, ते शब्द निवडता आले पाहिजे. म्हणून आपण जेव्हा पूर्वीच्या काळाचे प्रसिद्ध लोकांचे गीत वगैरे वाचतो ना, तर आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये काय एवढी मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. ते लिहिणं इतकं सोपं नाही आहे. एक एक मात्रा विचार करून लिहावं लागतं. पण आता आपल्याला कविता म्हणजे फक्त यमक वाटतं, म्हणून त्याचं महत्त्व कळत नाही. प्रभुपाद पण याच्यावरती खूप छान लिहितात. शेवटचा उतारा 391. संस्कृतमध्ये काव्य करण्याकरिता ठराविक नियम आहेत. आधुनिक काव्याप्रमाणे लय आणि वृत्ताची रचना वाटेल तशी केली जात नाही. नियमबद्ध काव्यामध्ये सुपात्र ब्राह्मणाद्वारे जप केला जाणारा गायत्री मंत्र हा प्रमुख आहे. आता गायत्रीबद्दल सांगताय तर जस्ट याच्यावरून मला एक आठवलं, ते तुम्हाला सांगतो की जीव गोस्वामी किती उच्च बुद्धिमान, काय म्हणता येईल, एकदम आधुनिक काळातले सर्वात बुद्धिमान व्यक्ती होते. तर त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की ते समजा आता तेव्हा तर ते पानावर लिहिलं जायचं ना, झाडाचे पानं काहीतरी म्हणतात त्याला, कोणतं तरी पत्र. तर ते काय करायचे, समजा मी पहिला श्लोक लिहिला या साईडला, तर आता हा पहिला श्लोक सुकेपर्यंत मागच्या साईडनं लिहिता येत नाही, कारण मग हा उलटा केला तर हे खराब होऊन जाईल. तेव्हा तर ती शाई जरा वेगळ्या प्रकारची असेल, थोडासा वेळ घ्यायची. तर ते पहिला श्लोक लिहायचे, नंतर दुसऱ्या पानावरती तिसरा श्लोक लिहायचे, आणि असं पुढे जात म्हणजे ऑड नंबरमध्ये लिहित जायचे, 1 3 5 7. नंतर पान सुकल्यावरती 2 4 6. म्हणजे बघा किती तीव्र स्वरूपाची बुद्धिमत्ता आहे. आणि हे असं नाही की गीतेचे श्लोक पाठ केले म्हणून पहिला तिसरा चौथा असं लिहिलं, असं नाही. हे त्यांनी स्वतः तयार केले. तर हे किती कठीण काम आहे. एक तर संस्कृतमध्ये लिहिणं हीच मोठी गोष्ट आहे, परत असं लिहायचं की पहिला आणि तिसऱ्यामध्ये जी मी माहिती देतोय त्याला पूरक माहिती किंवा त्याचा प्रवाहामध्येच 2 नंबरचा श्लोक आला पाहिजे. तर असे एकदम भन्नाट बुद्धिमत्तेचे आपले काय म्हणता येईल आचार्य होऊन गेले. पण आपल्याला हे खरी बुद्धिमत्ता काय हेच माहीत नाही, त्याच्यामुळे समजत नाही की यांचं स्थान काय. विचार करा ना,
एकदम त्याच मात्रामध्ये बसून गीतं लिहायचे, आणि ते पण नाही. जीव गोस्वामींनी स्वतःच्या रचनेने 4 लाख संस्कृत श्लोक लिहिलेत, 4 लाख स्वतः. हे किती कठीण काम आहे. हरिपार्षद प्रभू बघा, एक आपले इस्कॉनमध्ये खूप प्रसिद्ध हे आहेत संस्कृत तज्ज्ञ, GBCला ते शास्त्रावर सल्ला पण देतात. ते प्रभूजी पण मधून असे गीत लिहितात. गीत म्हणजे छंद वगैरे किंवा यांची रचना करतात. तर तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता हरिपार्षद प्रभू. तर त्यांचा क्लास ऐकल्यावरती तुम्हाला कळेल की गोष्टी किती गहन आहेत. आता आपण ही चर्चा करतोय काय एकदम सुपरफिशियल, पण जेव्हा हरिपार्षद प्रभू सांगतात ते एका शब्दांवरती किती संदर्भ, अशा ग्रंथांचे नावं सांगतात की जे कधी ऐकले पण नाही. तर हरिपार्षद प्रभू अशा छंदांची रचना करतात. तर या छंदांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छंद आहेत. तर 2 आचार्यांनी वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली की वेगवेगळ्या छंदापैकी एक गायत्री नावाचा छंद आहे, आणि या गायत्री नावाच्या छंदामध्ये बरेच गीत आहेत. म्हणजे त्या मात्रांमध्ये तुम्हाला मी बोललो ना 2-1, तुम्हाला जर शाळेतला आठवत असेल व्याकरण, तर त्या टप्प्यात बसवलेले बरेच गीत आहेत. तर एक आचार्य म्हणतात की त्या पद्धतीने लिहिलेले गीत मी आहे, किंवा एक आचार्य म्हणतात की जो गायत्री मंत्र आहे तो गायत्री मंत्र पण गायत्री छंदामध्येच आहे. तर गायत्री मंत्र मी आहे, गायत्री छंदामधला गायत्री मंत्र मी आहे, असे भगवंत सांगतात. तर का असं, तर त्याचं प्रभुपाद स्पष्टीकरण देतात. गायत्री मंत्र हा विशेष करून भगवत साक्षात्कारासाठी असल्यामुळे तो भगवंतांचे रूप आहे. बघा इस्कॉनमध्ये पण जेव्हा दुसरी दीक्षा होते तेव्हा गायत्री मंत्राची दीक्षा दिली जाते, पहिल्या वेळेस हरिनाम मंत्राची दीक्षा दिली जाते. तर वास्तविकतः हा गायत्री मंत्र देण्यासाठी पात्रता आहे की व्यक्ती सत्वगुणामध्ये असला पाहिजे. तर व्यक्ती सत्वगुणामध्ये असण्यासाठी भक्तीच्या कोणत्या स्तरावर असावं लागेल मला सांगा बरं. श्रद्धा, साधुसंग, भजनक्रिया, अनर्थनिवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, प्रेम, याच्यापैकी कोणते? ऐकू नाही आलं मला, कोण बोलतंय? कोणाला माहिती आहे? आवाज ब्रेक होतोय. हां, पण मी म्हणतोय की या 9 मध्ये कुठली स्टेप? सेकंड. अनर्थ निवृत्तीला कसं काय देता येईल? आपण सर्व तर अनर्थ निवृत्तीमध्येच आहोत, सर्वांना देता येतं का? म्हणजे देत असतील, पण शास्त्रीकल्ली मी पॉईंट हा सांगतोय की गायत्री मंत्र तेव्हा दिला जातो जेव्हा व्यक्ती सत्वगुणामध्ये स्थित होतो. तर या आपल्या प्रगतीच्या स्तरामध्ये असा कुठला स्तर आहे की जेव्हा व्यक्ती सत्वगुणामध्ये स्थिर आहे किंवा इथून सुरुवात झाली असं म्हणता येईल? अनर्थ निवृत्ती नाही, भक्तीच्या 9 स्तरामध्ये श्रद्धा, साधुसंग, श्रद्धा, साधुसंग, भजनक्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, प्रेम, हे आपले 9 स्तर आहेत ना भक्तीमध्ये, प्रगतीच्या टप्प्याचे. तर याच्यामध्ये असा कुठला स्तर आहे की ज्या स्तरावरती आल्यावरती आयडियली ब्राह्मण दीक्षा व्हायला पाहिजे? कारण ब्राह्मण दीक्षेच्या वेळेस व्यक्ती सत्वगुणामध्ये असला पाहिजे असं अपेक्षित आहे. अनर्थ नाही, रुची तर खूप वरचा स्तर आहे. तर ठीक आहे, मी सांगतो, तुम्हाला कदाचित माहीत नसेल. अनर्थ निवृत्ती म्हणजे असा स्तर की अजून त्या व्यक्तीची अनर्थ गेले नाही आहेत. अनर्थ निवृत्ती तुम्ही त्याला एकदम कसं पकडणार? समजा आता माझे 1000 अनर्थ आहेत आणि माझा एकच अनर्थ निघून गेला, आणि दुसरा व्यक्ती आहे त्याचे 1000 अनर्थापैकी 500 अनर्थ निघून गेले, पण दोघं पण आम्ही अनर्थ निवृत्तीमध्येच आहोत, पण दोघं एका स्तरावरती नाही आहे, त्याच्यामुळे अनर्थ निवृत्ती नाही घेत आहेत. तर हा स्तर आहे निष्ठेचा. तर आता श्लोक येतो भागवतमच्या पहिल्या चॅप्टरमध्ये, पहिल्या का दुसऱ्या. तदा रजस्तमो भावा काम लोभादयश्चेत चेत एतर अनाविधीम स्थितम सत्वे प्रसिद्धती. तदा रजस्तमो भावा, त्यावेळेस काय होते, व्यक्तीचं रजतम हे भाव निघून जातात आणि सत्वगुणामध्ये स्थिर होतो. तो निष्ठेचा स्तर आहे. मला वाटतं मी एकदा तुम्हाला बोललो होतो की विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी 14 स्तर सांगितलेत. तर ती 14 स्तर
नारद मुनीच्या आयुष्यामध्ये सांगितले जातात. तर याच्यासाठी काही काही श्लोकाचे हे घेतलं जातं उदाहरण. तर निष्ठेसाठी हा श्लोक वापरला जातो. तदा रजस्तमो भावा कामलोभादयस येत चेत एतर अनाविद्धम स्थितम सत्वे प्रसिद्धती. हां, तर आता डिस्कशन हे आहे, आयडियली व्यक्ती जेव्हा सत्वगुणामध्ये असतो, त्याच्यावरती रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव नसतो, तेव्हा त्याला गायत्री किंवा ब्राह्मण दीक्षा द्यायला पाहिजे. परंतु असं बऱ्याचदा करता येत नाही, कारण आपल्याला विग्रहांची सेवा करण्यासाठी पण भक्तांची गरज आहे. तो नियम जर आपण खूप पक्का पकडून बसलो तर किती लोक मिळतील आपल्याला विग्रहांची सेवा करायला? तर आपल्यापैकी किती लोक आहेत जे सत्वगुणात स्थिर आहेत? हे तर कठीण आहे ना. परंतु आयडियली क्वालिफिकेशन आहे सत्वगुण. तर याच्यावरून असं शिकतील, समजा माझी आता ब्राह्मण दीक्षा झालेली आहे, तर मी विचार करायला पाहिजे की ॲक्च्युली हे माझ्यावरती आहे की कृपा आहे. माझी तर पात्रच नाही, मी कुठे सत्वगुणामध्ये आहे, तमोगुण आणि रजोगुणामध्येच परेशान आहे. पण तरी गुरु महाराजांनी कृपा म्हणून मला ही दीक्षा दिली आहे. याचा अर्थ असा नाही की मी पात्र झालो आहे. या भावनेत जर सेवा केली तर ठीक आहे, नाहीतर सगळ्यांना ब्राह्मण दीक्षा धावत म्हणजे दाखवत फिरत बसले की बघा मला धागा आहे, मी ब्राह्मण आहे, मी ब्राह्मण आहे, तर ते काही कामाचं नाही आहे. एक भक्त तर मला असा बोलला होता, पहिल्यांदा मला ब्राह्मण दीक्षेमध्ये माझं नाव नव्हतं, माझ्या सर्व बॅचमेटची ब्राह्मण दीक्षा झाली आणि मला ते माझे बॅचमेट म्हटले की अरे तुझं नाव नाही आहे. माहीत नाही मला हरिनाम दीक्षेनंतर कुठल्याच गोष्टीची अशी काही घ्यावं अशी काही इच्छा नव्हती. तर मी म्हटलं ठीक आहे, काहीतरी कारण असेल त्याच्यामुळे देत नसतील. तर माझे बॅचमेट बोलले नाही नाही असं नाही, तू विचार. मी विचारलं मग त्या प्रभूजींना. ते प्रभूजी बोलले तू आजारी आहे, आजारी तू काय सेवा तर करणार नाही विग्रहांची, म्हणून तुला देत नाही. मी म्हटलं ठीक आहे प्रभूजी, काही प्रॉब्लेम नाही. पण दुसरा एक भक्त बोलला अरे असं सोडायचं नसतं, ब्राह्मण दीक्षा भेटली म्हणजे तुझ्याकडे काहीतरी मान आहे, दुसऱ्या मंदिरात गेल्यावरती तू सांगू शकतो हरिनाम दीक्षा आहे, ब्राह्मण दीक्षा आहे, भक्तिशास्त्री आहे. तर ठीक आहे, त्या व्यक्तीचा काही उद्देश असो, पण मला नाही ते योग्य वाटलं. ह्या आध्यात्मिक गोष्टी दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही आहेत. आणि आता जरी महाराजांनी ब्राह्मण दीक्षा दिली तरीसुद्धा क्वालिफिकेशन तर नाही आहे, पण जर नम्र भावात सेवा केली विग्रहांची तर हळूहळू शुद्धीकरण होऊ शकतं. तर हे झालं गायत्री मंत्राबद्दल. तर गायत्री मंत्रांबद्दल आणखीन आचार्यांनी काय सांगितलं आहे, कुठं गेलं, हां, गायत्री मंत्राला ब्रह्मणपासून अभिन्न समजलं जातं. निराकार ब्रह्मण आहे ना, ब्रह्मणपासून गायत्री मंत्राला अभिन्न समजलं जातं. श्रीमद भागवतमच्या पहिल्या श्लोकामध्येच गायत्री मंत्र आहे, सत्यम परम धीमही. नंतर गौरांग प्रभूंच्या क्लासमध्ये मी एक ऐकलं की रामायणाच्या प्रत्येक 1000 श्लोकानंतर गायत्री मंत्राचं एक अक्षर येतं. म्हणजे ती रचना करताना पण वाल्मिकी ऋषींनी कशी बुद्धिमत्ता वापरली असेल, बरोबर 1000व्या श्लोकामध्ये त्या मंत्रातलं एक शब्द येतो किंवा एक अक्षर येतं. तर हे मी गायत्री मंत्रांबद्दल इतर गोष्टी ऐकलेल्या आहेत. गायत्री मंत्र आपल्या इस्कॉनमध्ये विग्रह सेवेसाठी दिला जातो, पण वास्तविकता पात्रता सत्वगुण असतो. पण भाव हा आहे की विग्रहांची सेवा करत करत व्यक्ती प्रगती करेल. म्हणून जर दीक्षा जरी ब्राह्मण दीक्षा मिळाली त्याच्यामध्ये अहंकार करण्यासारखं काहीच नाही आहे, कारण आपल्याला स्वतःला माहीत असते की आपण किती पाण्यात आहोत. तर बघा, तुम्ही प्रभुपादांचं वाक्य बघा 392 वरती 1, 2, 3 नंबरचं वाक्य. गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी प्रथम मनुष्याने सत्वगुणामध्ये पूर्णपणे स्थित होणे आवश्यक आहे. नशीब वाक्य भेटलं नाही तर तुम्हाला वाटलं असं कुठून सांगतोय. मनुष्याने सत्वगुणामध्ये पूर्णपणे स्थित होणं आवश्यक आहे आणि त्या स्टेप्समध्ये निष्ठा हा असा गुण आहे जेव्हा व्यक्ती बऱ्यापैकी सत्वगुणामध्ये स्थिर असतो. कृपा अनर्थ निवृत्ती म्हटली, पण मी त्याच्यामध्ये असा विचार केला की समजा माझे 1000 अनर्थ आहेत, एकच गेले आणि दुसऱ्याचे 1000 त्याचे 500 गेले, दोघं मग एका लेवल आहोत असं नाही आहे ना. अनर्थ निवृत्ती म्हणजे का अजून अनर्थ जात आहेत, म्हणजे अजून सत्वगुण पूर्णपणे आला नाही, रजोगुण आणि तमोगुण आहे, परंतु निष्ठेच्या स्तरावरती व्यक्ती बऱ्यापैकी सत्वगुणामध्ये असतो. तदा रजस्तमो भावा कामलोभादयसे येत शीतम सत्वेतीर
स्थितम सत्वे प्रसिद्धती. तर हा झाला गायत्री मंत्र. गायत्री मंत्राचा जप गायत्री मंत्राला वैदिक संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्व आहे आणि गायत्री मंत्राला निर्विशेष ब्रह्माचा ध्वनी अवतार असे समजले जाते. आपण आता वाचलं ना ब्रह्मनला. नंतर ब्रह्मदेव या मंत्राचे दीक्षागुरू आहेत आणि त्यांच्यापासून हा मंत्र गुरु शिष्य परंपरेने चालत येतो. आता बघा, गायत्री दीक्षेमध्ये, ब्राह्मण दीक्षेमध्ये वेगवेगळे मंत्र दिले जातात. तर समजा आमची दीक्षा झाली, आम्हाला मंत्र दिले, परंतु असा नियम आहे की हा मंत्र दुसऱ्याला नाही सांगितला पाहिजे. हरे कृष्ण महामंत्र आपण सर्वांना सांगू शकतो, पण गायत्री मंत्र नाही दुसऱ्याला सांगता. तो केवळ गुरुच देऊ शकतात. म्हणून समजा एखाद्या व्यक्तीला इकडून तिकडून ते मंत्र मिळाले आणि तो गात बसला, याचा अर्थ असा नाही की त्याचा अधिकार आहे. प्रामाणिक गुरुकडूनच मिळावं लागतं. जसे की गोवर्धनला गेल्यावर कोणी पण तिथली शिला उचलून घरी घेऊन येऊ शकतं, पण ते चुकीचं आहे. गोवर्धन जेव्हा स्वतःच्या मनाने तुमच्या जीवनामध्ये येतात तेव्हाच त्यांचा स्वीकार केला पाहिजे, उचलून घेऊन नाही येत आहेत. तसंच मंत्र माहीत आहेत, श्लोक माहीत असून काही फायदा नाही आहे. गुरुच्या कृपेने मिळालेला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही गायत्री मंत्र शोधत बसू नका. हरे कृष्ण महामंत्र सफिशियंट आहे. असं नाही की ब्राह्मण दीक्षा नाही झाली म्हणजे व्यक्ती प्रगती करत नाही. हरे कृष्ण महामंत्राने व्यक्ती सर्व रसांची सगळ्या पद्धतीने प्राप्ती करू शकतो. जसे की चैतन्य चरितामृतमध्ये पण सांगितले, एक कृष्ण नाम करे सर्व पापक्षय, नवविधा भक्तिपूर्ण नाम है ते है. केवळ कृष्ण नाम सफिशियंट आहे. पण विग्रहांच्या सेवेसाठी वगैरे हे दिली जाते. आणखीन जास्त लेट होते. तर असं म्हटलं जातं गायत्री मंत्र घेणं म्हणजे दुसरा जन्म. तर याला शब्द वापरतात द्विज. द्विज म्हणजे दोनदा जन्म होणारे. तर दोनदा जन्म होणारे कोण कोण आहेत याची पण आपण चर्चा केली आहे. दोनदा कोणाकोणाचा जन्म होतो? द्विज कोणाकोणाला म्हणतात? द्विज. ओके, ब्राह्मण एक द्विज आहे. आणखीन ठीक आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ही कॅटेगरी सोडून द्विजमध्ये तीन गोष्टी येतात. द्विजचा सरळ अर्थ काय? ज म्हणजे जन्म घेणे. जसं म्हणतो ना पंकज, पंकमध्ये जन्मलेला, चिखलामध्ये जन्मलेला कमळ, पंकज. तर द्विज, ज म्हणजे जन्म, द्वि म्हणजे 2 वेळा. ज्याचा 2 वेळा जन्म होतो त्याला द्विज म्हणतात. तर याचे 3 उदाहरणं दिली जातात. पक्षी, दात आणि गायत्री दीक्षा, ब्राह्मण दीक्षा. तर दात का? कारण आपल्याला दात 2 वेळेस येतात. सुरुवातीचे दात पडून नवीन दात येतात, म्हणून त्यांना द्विज म्हणतात. पक्षी का? कारण पक्ष्यांचा जन्म पहिल्यांदा अंड्यात होतो, नंतर अंड्यापासून दुसरा जन्म, म्हणून त्यांना द्विज म्हणतात. त्याच्यात जास्त आता तुम्ही सायन्स, बायोलॉजीमध्ये जाऊ नका, अंडरस्टँडिंगसाठी आहे. महत्त्वाचं आता तिसरं आहे की जेव्हा व्यक्ती आईवडिलांकडून जन्म घेतो तो पहिला जन्म असतो, परंतु जेव्हा गुरु त्याला दीक्षा देतात तो त्याचा दुसरा जन्म असतो. खास करून ती दीक्षा पण आहे, ही दीक्षा पण आहे. तर यावेळेस व्यक्तीचा दुसरा जन्म होतो, म्हणून त्याला आता द्विज म्हटलं जातं. तर हा एक त्याच्यामागे एक माहिती आहे. हे झालं गायत्रीबद्दल. आणखीन काय आहे का? गायत्रीचं झालं. नंतर महिना. वेगवेगळ्या महिन्यामध्ये भगवंत स्वतःला म्हणतात मार्गशीर्ष. मासाना मार्गशीर्षोहम. मार्गशीर्ष होऊन गेला ना वाटतं एवढ्यातच. संपला ना मार्गशीर्ष? ओके. सध्या आता हे मार्गशीर्ष महिना चालू आहे. तर याच्यावरती आपण ध्यान करू शकतो की हा महिना भगवंतांची विभूती आहे. तर मासाना मार्गशीर्षोहमवरती माधव गोपाल प्रभूने खूप काय म्हणतात, एसोटेरिक म्हणता येणार, खूप एक गुह्य गोष्ट सांगितली. की मी त्यांना ग्रुपवरती प्रश्न विचारला होता की प्रभूजी या विभूतींचं आपल्याला काय करायचं? हे तर विराट रूपाची साधना करणाऱ्या लोकांसाठी आहे. आपण तर प्रत्यक्ष भगवंतांवरतीच ध्यान करतो. ते बोलले, हो, श्रीधर स्वामींनी असं सांगितलं आहे की हे विराट रूप ध्यानकांसाठी आहे, ध्यान करणाऱ्यांसाठी, परंतु भक्त पण त्याचा उपयोग करतात वेगळ्या पद्धतीने. तर त्यांनी मग मार्गशीर्ष महिन्याचं सांगितलं. तर इथे आचार्याने प्रभुपादाच्या यामध्ये मार्गशीर्षला का भगवंत स्वतःचा विभूती म्हणतात ते काय म्हणतात की
कारण त्यावेळी सुगीचा काळ असतो आणि लोकही अत्यंत सुखी असतात. सहसा मोस्टली पीक कापणीचा वेळ मार्गशीर्षच असतो आणि तेव्हा अर्थार्जन पण होतं, वातावरण पण चांगलं, त्यामुळे लोक खुश असतात. हे एक कारण आहे. माधव गोपाल प्रभूंनी कारण सांगितलं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये कात्यायनी व्रत केलं जातं. कात्यायनी व्रत म्हणजे गोकुळातल्या ज्या छोट्या छोट्या गोपी होत्या त्यांनी आम्हाला कृष्णपती म्हणून मिळावा याच्यासाठी जे व्रत केलं होतं त्याला कात्यायनी व्रत म्हणतात. ते कात्यायनी व्रत आता पण बरेच भक्त करतात. भीष्मपंचक नंतर कात्यायनी व्रत असतं मार्गशीर्ष महिन्यात. तर आपल्या जीईमध्ये जर तुम्ही कधी आले तर कात्यायनी देवीचे विग्रह आहे, तर तिथे तुम्ही जाऊ शकता. कात्यायनी देवी व्यासदेव आहेत, गरुडजी आहेत, हनुमानजी आहेत आणि संकर्षणजी आहेत. तर कात्यायनी महामाये नंदपती मे कुर्यात असा एक श्लोक आहे की कात्यायनी मी तुमची उपासना करते, मला नंदाचा मुलगा पती म्हणून मिळावा. तर हे माधव गोपाल प्रभूंनी सांगितलं की भक्तांचा असा दृष्टिकोन असतो या विभूतीकडे बघण्याचा. तर मार्गशीर्ष का म्हणतात? कारण एकतर लोकांना अर्थार्जन होतं, लोक सुखी होतात. भक्तांसाठी या महिन्यामध्ये कात्यायनी व्रत केलं गोपींनी म्हणून भगवंतांना हा महिना खूप प्रिय आहे आणि ते त्याला स्वतःची विभूती सांगतात. आता ऋतूमध्ये वसंत ऋतू, कारण वसंत ऋतूचं वातावरण असं असतं की खूप गरम नाही, खूप थंड नाही, आणि यावेळी झाडाला पण नवीन पाने येतात आणि फुलं येतात. तर मला थोडंसं कन्फ्युजन झालं याच्यामध्ये, कारण की ते वसंत ऋतू फेब्रुवारी एंड ते एप्रिल म्हणतायत, पण मी बघितले की त्यावेळेस आपल्याकडे खूप बऱ्यापैकी गरम असतं. तर मला वाटलं कदाचित हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालं असेल, असं पूर्वी नसावं. कारण ते वसंत ऋतूचा खूप लोकांनी प्रशंसा केलेली आहे, म्हणजे भौतिक जे गाणे लिहितात त्या लोकांनी पण वसंत ऋतूची बरीच प्रशंसा केली आहे. तर आत्ता सगळं वातावरण बदलल्यामुळे तसं नसावं. तर ऋतूंमध्ये भगवंत वसंत ऋतूला स्वतःला सांगतात. तो येणार आहे महिन्यामध्ये. मार्गशीर्ष छंदामध्ये गायत्री छंद आणि गायत्री मंत्र आणि विविध गीतांमध्ये वैदिक बृहत्साम नावाचं गीत. तर हा श्लोक पण संपला, आपण इथे थांबूया. तुमचा काही प्रश्न असेल तर विचारा, नाही तर आपण वज्र ना, वज्राचं नाही विचारलं, माधव गोपाल प्रभूंनाच विचारावं लागेल. तुम्ही बोलले होते का विचारा, मला आठवत नाही. ठीक आहे, ओके. माधव गोपाल प्रभूंना मी विचारतो उद्या वगैरे. चालेल. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? ठीक आहे. आज जरा खूप भरपूर काय बोललो आपण, याच्यावरती चिंतन केलं तर सगळ्यांचाच फायदा आहे. ठीक आहे, आपण इथे थांबूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.